गुड मॉर्निंग सर. नमस्ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मित्र, आजचं आपलं 3 दिवसीय पॅकेज अँड प्रॅक्टिसेस फॉर रेसिड्यू फ्री फार्मिंग आणि एक्सपोर्ट या अनुषंगानं 3 दिवसाच्या प्रशिक्षणातला आजचा दुसरा दिवस. मी सर्व प्रशिक्षणार्थींचं, त्याचबरोबर या महत्वाच्या प्रशिक्षणासाठी मुद्दामून वेळ काढून उपस्थित असलेले आदरणीय सानेसाहेब, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक रामेतीच्या वतीनं स्वागत करतो. आणि आपल्याला काल सरांनी पार्श्वभूमी जी आहे ऑर्गॅनिक फार्मिंगची असेल किंवा जी काही केमिकल फार्मिंगची काही मर्यादा आहेत किंवा डिसएडव्हान्टेजेस आहेत या अनुषंगानं माहिती सांगितली. त्यातले काही टप्पे जे आहेत त्यांनी काल कव्हर केलेले आहेत. तर आज सरांचं 2 सत्र आज सरच घेणार आहेत. उद्या गोविंद हांडे साहेब हे पुढचं सत्र घेणार आहेत. तर मी प्रास्ताविकाला वेळ न घालवता जास्तीत जास्त आपल्याला फायदा घेण्याच्या उद्देशाने मी सरांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर्वांना परत एकदा शुभप्रभात. धन्यवाद परीट सर. पुन्हा एकदा रामेती कोल्हापूरचं या ठिकाणी मी सुरुवातीलाच आजच्या दिवसाच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कोल्हापूर आणि कोल्हापूर विभागातील सर्व जिल्ह्यातील कृषी अधिकारी, खऱ्या अर्थाने गाव पातळीवरचे की ज्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने शेतीमध्ये बदल घडवण्याची ताकद आहे, असे सर्व फील्ड लेवलचे सगळे अधिकारी आणि ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे मार्गदर्शक प्राचार्य माननीय उमेश पाटील साहेब, सर्वांचं सुरुवातीलाच आभार आणि स्वागत करतो. कालच्या दिवसभराच्या सेशनमध्ये बऱ्याच वेळा अपेक्षा अशी असते की आपण फारसं काही डिटेल जाऊन शिकवण्यापेक्षा सुरुवातीपासूनचा माझा हे असतं ओढा थोडासा वेगळा असतो की ज्या बेसिक कन्सेप्टवरती काम व्हायला पाहिजे. बेसिक कन्सेप्ट आपण बऱ्याच वेळा कानाडोळा करतो आणि काहीतरी नाविन्यपूर्ण पाहिजे अशी अपेक्षा करत असतो. खऱ्या अर्थाने निसर्गच नाविन्यता आपल्या शेतीमध्ये लादत असतो. त्यामुळे आपल्याकडून फारसं काही नाविन्य करण्यापेक्षा त्या निसर्गाशी समतोल साधून आपल्याला कसं काम करता येईल यावरती विचार करणं गरजेचं असतं. आणि ऍग्रिकल्चर मधल्या बेसिक कन्सेप्ट मध्ये हे सगळं ऑलरेडी सामील केलेलं आहे. फक्त काळाच्या ओघात आणि जास्त उत्पन्न, मी आवर्जून म्हणेल जास्त उत्पन्न घेताना आपण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता ढासळतेय का, कीटकांचं पुनरुत्थान होतंय का, खतांचा बेसुमार वापर होत आहे का, हे जे काही वारंवार येणाऱ्या जे काही गोष्टी असतात याकडे थोडासा कानाडोळा होतो. नवीन काहीतरी करत असताना पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्तीत जास्त खतं टाकणे, जास्तीत जास्त औषधं मारणे म्हणजे आपण फार प्रगतशील आहोत अशा अपेक्षा, अशी भावना एक शेतकऱ्यांची झालेली असते. मूळतः या ठिकाणी आजचा जो विषय आहे IPM आणि त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, हे दोनही विषय, IPM हा जो विषय आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट की एकात्मिक कीड व्यवस्थापन, आपण सगळ्यांनी कॉलेजला असताना तो शिकलेला आहे. सगळ्या पिकांच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आणि हे शिकत असताना काळाच्या ओघात मात्र त्यातल्या काही गोष्टी आपण मागे टाकत चालतो आणि पुढे मात्र नवीन काय आहे का, नवीन औषध आहे का, नवीन एखादं कीटकनाशक आहे का. तर कालही मी सांगितलं होतं की 1939 साली DDTचा शोध लागला, तर आजचं 2020 म्हणजे साधारणतः गेल्या 80 वर्षामध्ये कीटकनाशकांचे शेकडोच्या वर प्रकार आणि किमान 4 ते 5 वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून ही कीटकनाशकं आली. मग ज्याच्यामध्ये कार्बामेट्स असतील, ज्याच्यामध्ये तुमचं सिंथेटिक पायरोथ्राइड्स असतील, ऑर्गॅनो क्लोराइड्स असतील, ऑर्गॅनो फॉस्फेट्स असतील आणि नवीन आलेल्या गटातलं निओनिकोटिनाइड गटातली औषधं असतील. आता ग्रीन केमिस्ट्रीतली काही औषधं बाजारपेठेमध्ये आलेली आहेत की ही प्रत्येक वेळी नवीन औषध येत असतं. मी सुरुवातीलाच थोडंसं प्रस्तावनेमध्ये आजही थोडंसं डिटेलमध्ये का घेणार आहे याचं कारण आहे की कोणतंही कीटकनाशक ज्यावेळी बाजारपेठेमध्ये येतं त्यावेळी CIB जी सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आहे, हे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड प्रत्येक कीटकनाशकाला परवानगी देत असतं आपल्या देशामध्ये विक्री करण्यासाठी. आणि या ठिकाणी काही मंडळी थोडंसं स्क्रीन शेअर करत आहेत. आता ठीक आहे, परंतु मी प्रेझेंटेशन चालू केलं. सर्वांनी आपली शेअर थोडस काळजी घ्या. ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये आपण प्रत्येकाला थोडस संहिता बघायला पाहिजे. कृपया आपलं जे प्रेझेंटेशन आहे करू नका.
माईक पण म्यूट करा, त्याचबरोबर कॅमेरे देखील ऑफ करा, म्हणजे जेणेकरून सरांना कॉन्सन्ट्रेट करून व्यवस्थित लेक्चर देता येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी केव्हाही सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड ज्यावेळी कोणत्याही कीटकनाशकाला एखाद्या पिकावरती लेबल क्लेमच्या आधारित, म्हणजे जो क्लेम मी CIB ला रजिस्ट्रेशन करताना माझ्या एखाद्या कीटकनाशकाचा केलेला आहे, एखाद्या पिकाच्या एखाद्या ठराविक किडीवरती केलेला आहे, त्या आधारित परवानगी देत असताना त्याच्या मागे जवळजवळ 10 वर्षाचे परिश्रम असतात. 10 वर्षामध्ये म्हणजे तो मॉलिक्यूल डेव्हलप होणं, त्या मॉलिक्युलच्या प्रयोगशाळेतल्या ट्रायल्स घेणं, त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन फायनल करणं, त्यानंतर त्याच्या फील्ड ट्रायल घेणं, फील्ड ट्रायल घेत असताना वेगवेगळ्या ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन्सला घेणं, वेगवेगळ्या हवामानामध्ये घेणं, आणि त्याचबरोबर ठराविक पिकांच्या एका ठराविक वर्गातल्या किडींवरती घेणं. यामध्ये काळ निघून जातो आणि हा काळ निघून गेल्यानंतर साधारणतः 8-10 वर्षानंतर CIB ला ज्यावेळी हा डेटा सादर केला जातो, त्यानंतर हा डेटा, त्याच्या बायोएफिकसी ट्रायलचे रिझल्ट, हे सगळं पाहून आपल्याला एखाद्या कीटकनाशकाचे लायसन्स मिळतं, ज्यामध्ये तुम्ही कमर्शियल प्रोडक्शन्स करून त्याचं मार्केटिंग करू शकता. आता हे CIBच्या लायसन्सची प्रक्रिया एवढी गुंतागुंतीची असताना सुद्धा बाजारात शेकडो कीटकनाशकं का येतात? कारण एका वेळी पाईपलाईन मध्ये 8-8, 10-10 कीटकनाशकांचा एखाद्या ग्रुपची कीटकनाशकं त्या ठिकाणी येत असतात. परंतु मी बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणत असतो की एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या शास्त्रज्ञाला एखाद्या गटातील एखादं कीटकनाशक ठराविक एका किडीच्या नियंत्रणासाठी निर्माण करण्यासाठी 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागतो. परंतु तेच कीटकनाशक बाजारपेठेतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. असं का म्हटलं जातं? याचं कारण आहे की बऱ्याच वेळा आपण त्या ठिकाणी लक्षात येत नाही की एखादं कीटकनाशकाची जी मात्रा दिलेली आहे, समजा निओनिकोटिनाइड गटातलं इमिडाक्लोप्रिड हे जे औषध ज्यावेळी बाजारपेठेमध्ये आलं, वेगवेगळ्या ब्रँड नेमनी विकलं जातं, मी या ठिकाणी कोणतं ब्रँड नेम घेणार नाही, परंतु इमिडाक्लोप्रिड या गटातलं औषध ज्यावेळी बाजारपेठेमध्ये आलं आणि बाजारपेठेमध्ये आल्यानंतर त्याचं प्रमाण जे होतं ते 0.3 to 0.4 ml पर लिटरचं होतं. म्हणजे एका टाकीसाठी जास्तीत जास्त 15 ते 16 लिटरच्या एका टाकीसाठी जास्तीत जास्त 6 मिलीचं प्रमाण होतं. कंपनीच्या प्रतिनिधींकडूनही 0.3 ml सांगितलं जात होतं, दुकानदाराकडूनही बॉटलवरती लिहून देत असताना बऱ्याच वेळा 0.3 ml दिलं जात होतं. परंतु वापरताना मात्र आपला जो शेतकरी आहे, हा शेतकरी बऱ्याच वेळा 6 ml च्या ऐवजी टाकीला कुठेतरी 8 ml वापरता येतंय का, 10 ml वापरता येतंय का, याचा प्रयत्न करतो. यामागे शेतकऱ्यांची मानसिकता जी असते ती मानसिकता असते की आपल्याला त्या ठिकाणी पटकन रिझल्ट आले पाहिजेत. परंतु लक्षात घ्या, जर 100 किडी तुमच्या 1 एकरच्या शेतामध्ये असतील आणि त्यापैकी तुम्ही इमिडाक्लोप्रिड मारल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः एक 80 किडी जर त्या ठिकाणी मेल्या, त्याचा कंट्रोल झाला, 20 ज्या किडी आहेत या किडींवरती जे काही थोडंफार प्रमाणात औषध पडलेलं होतं, यानंतर या किडींची जी नवीन प्रजनी असते ती प्रजनी मात्र हे इमिडाक्लोप्रिड पचवण्याची ताकद ठेवते आणि मग हळूहळू 0.3 to 0.4, 0.5, 0.6, 0.8 एक ml पर्यंत तो डोस नेऊन सुद्धा त्या कीटकनाशक त्या ठिकाणी किडींवरती कंट्रोल करायला निकामी ठरतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कीटकनाशक ज्याही वेळी बाजारपेठेमध्ये येतात त्यावेळी त्याचा मानवी शरीरावरती, वातावरणावरती, वातावरणातल्या पशुपक्ष्यांवरती कोणताही परिणाम होणार नाही, ह्याच मात्रेमध्ये कीटकनाशक रेकमेंड केली जातात. परंतु आपल्याकडून शेतकऱ्यांकडून मात्र वापरत असताना ती वेगळ्या पद्धतीने वापरली जातात आणि त्याचा परिणाम मग आपल्याला आता भोगावा लागतोय. निसर्गातल्या अनेक पशुपक्ष्यांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे, माणसाला विविध व्याधी व्हायला लागलेले आहे, त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. याचा अर्थ एकमेव आहे की पहा की कोणतंही कीटक, जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे की विष म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे विष आहे, लक्षात घ्या. तसंच रसायन हे कोणतं तसं पाहिलं तर विष नाहीये जोपर्यंत ते मर्यादित मात्रेपर्यंत वापरलं जातं. मग आज रेसिड्यू फ्रीच्या आजच्या ह्या कोर्समध्ये 3 दिवसाचा कोर्स आहे, उद्या हंडे सर तुम्हाला प्रॉपरली प्रमाणीकरण प्रोसेस काय आहे, वेजनेट मध्ये किंवा अनारनेट, ग्रेपनेट मध्ये तुम्हाला एनरोल होत असताना कोणत्या कोणत्या बाबी कटाक्षाने पाळाव्या लागतात आणि कोणत्याही कीटकनाशकाचे अवशेष तुमच्या अंतिम उत्पादनामध्ये येणार नाहीत याची काळजी कशी घ्यावी लागते, यावरती ते उद्या मार्गदर्शनच करणार आहेत. परंतु बेसिक मध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही परिस्थिती आपल्याकडे असल्यामुळे आपल्याकडे कीटकनाशकांचा वारेमाप वापर होतो.
आणि मग एकाने रिझल्ट आला नाही की दुसऱ्याने, मग बऱ्याच वेळा जसं मानवी शरीरामध्ये आपले डॉक्टर ज्यावेळी एक एक दोन दोन अँटीबायोटिकचं कॉम्बिनेशन, एक एक दोन दोन स्टेरॉइड्स एकत्र देऊन कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट दिली जाते, त्याच पद्धतीने बऱ्याच वेळा कीटकनाशक विक्रेत्यांकडून सुद्धा दोन दोन तीन तीन प्रकारची, दोन दोन तीन तीन वेगवेगळ्या गटातली कीटकनाशक एकत्रित देऊन ती फवारणी केली जाते. आणि याचा परिणाम असा व्हायला लागलेला आहे की बऱ्याच वेळा त्याचे लॉकडाऊन इफेक्ट दिसतात. नॉकडाऊन इफेक्ट जरी दिसले त्याचे, तरी कालांतराने मात्र किडींमध्ये ज्यावेळी त्याची प्रतिकारक क्षमता येते त्यावेळी मात्र आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की कीटकनाशकांचा वापर करूनही किडी आटोक्यात आलेल्या नाहीये. आता ज्या रेसिड्यू फ्रीसाठी किंवा निर्यातक्षम उत्पादनासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्रित आज ऐकता आहात, कालपासून मला किंवा उद्या हंडे सरांना ऐकणार आहात, रमेतीचा जो उद्देश आहे याच्या मागचा, की आम्हाला युरोपातल्या देशांना त्या ठिकाणी शेतमाल निर्यात करायचा आहे. मी कालही तुम्हाला म्हटलं होतं की युरोपामध्ये युरो आणि पाऊंडमध्ये खरेदी करणारा ग्राहक, लंडनमध्ये पाऊंडमध्ये किंवा युरोपात युरोमध्ये खरेदी करणारा ग्राहकाचे क्षमते एवढा ग्राहक आपल्याही देशामध्ये आहे. बदल आम्हाला करावा लागणार आहे. बदल युरोपामध्ये पाठवत असताना तेवढाच प्रतीचा चांगल्या दर्जाचा माल आम्ही भारतातही विकू शकणार आहोत. परंतु ज्या युरोपात आपण पाठवत आहोत माल, त्या युरोपातली नक्की शेती कशी आहे याचं मी पहिल्यांदा तुम्हाला 15 मिनिटाचं प्रेझेंटेशन करणार आहे. 1.5 महिना मी IPM आणि फूड सेफ्टी या कोर्ससाठी नेदरलँड गव्हर्नमेंटचीच मला शिष्यवृत्ती होती. 1.5 महिन्याचा पूर्ण शिक्षणाचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च आणि राहण्याचा जो खर्च होता तो वॅगेनंगेन युनिव्हर्सिटी आणि न्यूफिक ही जी फेलोशिप आहे, ही फेलोशिप मला त्या ठिकाणी होते. 1.5 महिन्याच्या कालावधीत जे काही मोजके अनुभव मला नेदरलँडच्या शेतीतले मिळाले, ते अनुभव मी तुम्हाला आता प्रेझेंट करणार आहोत. त्याच्या अगोदर माझी परत एकदा रिक्वेस्ट राहील की बरेच जण जॉईन होत असताना चुकून त्यांची स्क्रीन शेअर होत आहे, तर जॉईन होत असतानाच ती काळजी घ्या आणि शक्यतो स्क्रीन शेअर होणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल. या ठिकाणी मी आता प्रेझेंटेशन हे करत आहे. माझी स्क्रीन दिसतीये सर्वांना? हा, क्लिअर दिसते ना सर? परीट सर? हो, दिसते दिसते. हो, चालेल. मी थोडस करा. अजून सर मॅक्झिमाइज करू? हा, ओके. ओके, दिसते सर? नाही, हा दिसते दिसते. ओके. हा, नेदरलँड ज्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर निर्यातक्षम द्राक्षामध्ये जर आपण युरोपातल्या अनेक देशांना द्राक्ष पाठवत असेल तर त्यातलं सर्वात जास्त द्राक्ष आपली नेदरलँडला जातात. विचार करा. मी ज्यावेळी 1.5 महिना त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेलो होतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की याचा अर्थ युरोपातल्या त्या लोकांच्या त्यांची जी गुणवत्तेची मात्रा आहे त्यावरती आपण त्या ठिकाणी आपली सिद्धता साध्य करून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे आपण युरोपामध्ये द्राक्षाबरोबर भाजीपाला सुद्धा चांगल्या पद्धतीने निर्यात करू शकतो. मी तर असं म्हणेल की भारतातून आजही भाजीपाला निर्यात होत आहे, पण काही ठराविक मात्रेत आणि अतिशय कमी भागातून तो निर्यात होत आहे. त्याला स्कोप मोठा आहे, परंतु काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी थोड्याशा लक्ष देऊन कराव्या लागतात. मग नक्की युरोपातली शेती कशी आहे आणि म्हणूनच ते इतरांकडून का अपेक्षा करतात? म्हणजे तुम्ही जर पाहाल तर युरोप गॅपचे जे नॉर्म्स आहेत, उद्या हंडे सर सांगतीलच, परंतु तुमच्या शेतावरती आलेल्या शेतमजुराला हात धुण्यासाठी हँडवॉश आणि बेसिनची सुविधा सुद्धा तुम्हाला शेतावरती करावी लागते. त्याला टॉयलेट, युरिनलची प्रॉपर सोय तुम्हाला करावी लागते. एवढे
ते समुद्र पातळीपेक्षा ते खाली आहेत त्यांच्या जमिनी, आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा या धोक्याला पुढे जाऊन शेती करावी लागते. फक्त एवढा छोटासा भूभाग असणारा हा देश मात्र निसर्गानुरूप शेती कशी करू शकतो, तर याच्यातली काही हे सांगतो आहे. पहा तुम्ही, हा ब्लोअर मी सुरुवातीलाच दाखवतो आहे. एवढ्या काही हायफाय ब्लोअर मध्ये वगैरे किंवा आपल्याकडे फारशी जाण्याची गरजही पडणार नाही. पण हा ब्लोअर तरी सुद्धा दाखवण्याचं कारण एक आहे की हा ब्लोअर जो आहे हा ऑटोमॅटिक ब्लोअर आहे. ऑटोमॅटिक ब्लोअर म्हणजे तुम्ही रूम मध्ये बसलेले आहात आणि रूम मध्ये कॉम्प्युटर कंट्रोलवरून, रिमोटवरून किंवा तुमच्या हँड रिमोटवरून तुम्ही हा ब्लोअर ऑपरेट करू शकता. ज्याही वेळी त्यांना त्यांच्या बागेमध्ये बुरशीनाशकाची, कीटकनाशकाची फवारणी करायची असते त्यावेळी या ब्लोअरला टोटली कमांडिंग देऊन ते घरामध्ये थांबतात आणि हा ब्लोअर बागेमध्ये फवारणी करून आलेला असतो. पूर्णपणे ऑटोमेटेड असणारा हा ब्लोअर फवारणीच्या कालावधीमध्ये शेताच्या आजूबाजूला सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या असतात आणि साधारणतः 1 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये कुणीही बाहेर येऊ नये अशी अपेक्षा त्यांची असते. त्याचबरोबर आपल्या शेतापासून 9 ते 10 मीटरच्या पुढे, विचार करा, शेताची जी शेवटची ओळ आहे त्याच्या 10 मीटरच्या पुढे फवारलेला ड्रॉपलेट जाणार नाही याची काळजी घेऊन हा ब्लोअर पूर्णपणे डिझाईन केलेला असतो. म्हणजे आपल्या शेतातलं जे औषध आहे ते 10 मीटर म्हणजे जास्तीत जास्त 30 फुटाच्या पलीकडे ते जाणार नाही याची काळजी घेतली जाते. एवढी काळजी घेण्यामागचं कारण असं आहे की तिकडचे नियमही तेवढे कडक आहेत. म्हणजे चुकूनही तुम्ही फवारलेलं कीटकनाशक जर शेताच्या बाजूच्या एखाद्या नाल्यातल्या पाण्यामध्ये वगैरे, तिथं पाण्याच्या रेग्युलर सॅम्पलिंग केलं जातं आणि कीटकनाशकाचे जर काही अवशेष सापडले तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला दंड असतो. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या शेतकऱ्यांनी फवारलेलं हे कसं कळत असेल, तर या ठिकाणी शेतकऱ्याने खरेदी केलेले कीटकनाशक, खरेदी केलेले बुरशीनाशक, त्यांनी फवारलेल्या मात्रेचं त्याला पूर्ण रेकॉर्ड ठेवावं लागतं, तर आणि तरच त्या शेतकऱ्याला 3 वर्षांनी शेती करायचं लायसन रिन्युअल मिळत असतं. म्हणजे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये कीटकनाशक खरेदी करायला जायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेलं एक लायसन्स कार्ड असतं. जसं आपल्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन आहे तसं लायसन कार्ड असतं आणि हे लायसन कार्ड घेऊनच तुम्हाला दुकानांमध्ये औषधांची खरेदी करावी लागते आणि त्या औषधातला 1 ml चा हिशोब द्यावा लागतो. एवढ्या काटेकोरपणे तिथे कीटकनाशकांची हाताळणी केली जाते. पहा, आपल्याकडे बऱ्याच वेळा, मी आता स्वतः एंटोमॉलॉजी शिकलेलो आहे, रासायनिक कीटकनाशकांचे आपल्याला प्रकार माहिती आहेत. रेड ट्रायंगल काय आहे, येलो ट्रायंगल काय आहे, ब्ल्यू काय आहे, ग्रीन काय आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. परंतु हे हाताळण्याचं मात्र जे काही शिक्षण लागतं ते फार कमी लोकांना असतं आणि बऱ्याच वेळा शेतमजूर सुद्धा त्या पद्धतीने ते कीटकनाशक हाताळलं जातं आणि मग आपल्याकडे अशा बऱ्याचशा दुर्घटना ज्या घडतात, ज्या यवतमाळ किंवा गेल्या 2-3 वर्षामध्ये फवारणीच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहेत, आम्हाला जाणवतच नाही की आमच्या हातामध्ये काय असतं. हा ब्लोअर या ठिकाणी दाखवण्याचं कारण ते काय आहे की एवढ्या ऑटोमायझेशनला जाऊन ती लोक ज्यावेळी शेती करतात आणि कीटकनाशकाचा एकही थेंब शेताच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेतात, त्यावेळी मात्र त्यांची हीच अपेक्षा असते की मारलेली कीटकनाशक जर वातावरणात ते जाऊन देत नसतील तर शेवटचा जो एंड प्रॉडक्ट आहे, जी फळं आहे, जी भाजीपाला आहे, त्यामध्ये कसा येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता मुद्दामून मी या ठिकाणी हे करतो आहे, या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी कोणताच शेतीचा जो सल्ला आहे हा सल्ला विद्यापीठ देत नाही. हे मी मुद्दामून या ठिकाणी सांगतो. तुम्ही नेदरलँडचं जाऊन हे करू शकता. युनिव्हर्सिटी जी आहे, मी वॅगेनगन युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो आहे, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट्स आहेत, परंतु ऍग्रिकल्चरचे फक्त नियम हे गव्हर्नमेंट एजन्सीज लावतात. शेती आणि शेतीवर आधारित जो सल्ला आहे तो मात्र प्रायव्हेट कन्सल्टन्सी फर्म देत असतात. आता ही फ्रूट कन्सल्ट म्हणून नेदरलँड मधली फार मोठी कन्सल्टन्सी फर्म आहे. इथे माझं 2 दिवसाची इंटर्नशिप होती. फ्रूट कन्सल्ट काय आहे, तर फ्रूट कन्सल्ट ही एक ऑथराइज, गव्हर्नमेंटची नाही, प्रायव्हेट कन्सल्टन्सी फर्म आहे. आजच मी एक सांगलीची बातमी पुढारीला वाचली, सकाळी सकाळी आजच्याच पेपरला आहे ती, की शेतीतील डॉक्टरांचा झालेला आहे सुळसुळाट मार्केटमध्ये आणि त्यातून बरेच जण कन्सल्टंट होत आहेत, शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेऊन जात आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. थोडासा विचार मनामध्ये आला की कदाचित तसं होतही असेल, परंतु बऱ्याच वेळा आमच्याकडे शासकीय लेबल आहे म्हणून आम्ही केलेलं रेकमेंडेशन हे योग्य आणि प्रायव्हेट माणसाने केलेलं हे चुकीचं, यापेक्षा हे सगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्यावर सोडल्या जावेत असं मी म्हणेल. याचं कारण आहे, जर एखाद्या कन्सल्टंट कडून शेतकऱ्याला एखाद्या वर्षी जर रिझल्ट आले नाही तर दुसऱ्या वर्षी तो शेतकरी त्या कन्सल्टंटला दारातही उभं करणार नाहीये. लक्षात घ्या, सामान्य शेतकऱ्याची जर एखाद्या वेळेस फसवणूक होत असेल तर आपल्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी हा हुशार असतो. त्याला जर एखाद्या माणसाने एकदा फसवलं तर तो आयुष्यात परत त्या माणसाचं कधीही नाव
त्याला एखाद्या औषधाचा जर रिझल्ट आला नाही तर तो आयुष्यात परत त्या औषधाला कधी हात लावत नाही. मग एवढं सगळे शेतकऱ्याचं स्वतःची निर्णय क्षमता असताना हे चाललंय ते योग्य आहे का? तर मी सांगेल की नक्कीच योग्य नाहीये. कुणी उठणं आणि कन्सल्टंट होणं यासाठी बेसिक काहीतरी गोष्टी घडल्या पाहिजेत. कालच परीट सरांशी बोलणं झालं या विषयावरती. नक्कीच भविष्यामध्ये त्यामध्ये काहीतरी अंमलात आणता येईल. बीएससी ऍग्री डिप्लोमा होल्डर मुलांना एकत्रित घेऊन. परंतु ही फ्रूट कन्सल्टन्सी फर्म ही वॅगनंगन युनिव्हर्सिटीला फंडिंग करते एखाद्या स्पेसिफिक रोगावरती, एखाद्या स्पेसिफिक किडीवरती रिसर्च करायला. या रिसर्चचं झालेलं जे काही आउटकम आहे हे वॅगनंगन युनिव्हर्सिटी ह्या फ्रूट कन्सल्ट फर्मला देते आणि ही फ्रूट कन्सल्ट फर्म शेतकऱ्यांना गाईड करते आणि शेतकऱ्यांकडून त्याच्या मोबदल्यात कन्सल्टंट तुमच्याकडे जर तुम्ही ठेवू शकलात, चांगल्या दर्जाचे कन्सल्टंट जर तुम्ही तुमच्या पेरोलवरती ठेवू शकलात आणि त्या माध्यमातून तुमच्या शेतकरी सभासदांना जर सल्ला देऊ शकलात तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण शाश्वत शेतीतून विषमुक्त उत्पादनाकडे 100% जाऊ शकतो. पहा, विचार करण्यासारखी थोडी गोष्ट आहे. परंतु आज जर 200-500 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ज्यावेळी काही इनोव्हेटिव्ह गोष्टी करायच्या ठरलेल्या असतील तर त्याला मात्र ज्ञानच लागतं आणि ज्ञान घेण्यासाठी जगाच्या बाजारपेठेमध्ये पैसाच लागतो. मी हे का सांगतोय आवर्जून? मी कन्सल्टंट, मी वेस्ट मॅनेजमेंट मधला आहे, मी डेअरी प्रोसेसिंग मधला आहे, मी वेगवेगळ्या ठिकाणी कन्सल्टंट करतो. पण कन्सल्टन्सी करत असताना मी पाहतो की काही कॉर्पोरेट फर्म्स आहेत, काही प्रायव्हेट कंपन्याज आहेत. या मंडळींना त्या ठिकाणी काम करत असताना कन्सल्टन्सी देणं हे फारसं अवघड वाटत नाही. परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीने मात्र ती बऱ्याच वेळा कठीण गोष्ट होऊन बसते कारण त्याची आर्थिक परिस्थिती नसते. पण शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या पिकामध्ये काम करायचं आहे, ज्या याच्यामध्ये मग ज्याच्यामध्ये कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ असतील, कृषी विभागामध्ये काम केलेले अतिशय चांगले तंत्र अधिकारी असतील, यांची तुम्ही मदत घेऊ शकता. ही स्लाइड दाखवण्यामागचा एकमेव उद्देश माझा जो आहे की नेदरलँडमध्ये कन्सल्टन्सी ही 100% प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेट कन्सल्टन्सी थ्रूच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सल्ला दिला जातो. आपल्या देशामध्ये अनेक कृषी विद्यापीठं आहेत, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सल्ले दिले जातात. आपल्याकडे दुकानदार आहेत, दुकानदारांच्या माध्यमातून सल्ले दिले जातात आणि इतर शेतकरी इतर दुसऱ्या शेतकऱ्यांनाही सल्ले देत असतात. परंतु या सगळ्यामध्ये जर निर्यातक्षम उत्पादनाकडे आपल्याला जायचं असेल, या सगळ्यामध्ये खाणाऱ्या ग्राहकाला विषमुक्त माल द्यायचा असेल तर ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस ज्या आहेत ह्या फॉलो करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सल्टंटचीच गरज पडते. एक छोट्या छोट्या गोष्टी मी इथं आवर्जून दाखवेल. निसर्गाला अनुकूल असणारी शेती त्या ठिकाणी केली जाते कारण आपल्या इथं जशी नैसर्गिक आपत्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती असते आणि म्हणून हेल्नेट असेल, बर्फवृष्टी होऊ नये, गारपीट होऊ नये म्हणून प्रत्येक बागांचं संरक्षण त्या ठिकाणी या पद्धतीने केलं जातं. हा फोटो मी आवर्जून पण या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. बायर कंपनीचं फायटोबॅक नावाचं हे एक मशीन आहे. हे मशीन काय आहे तर युरोपामध्ये तुम्ही किंवा कोणत्याही देशामध्ये त्यातल्या नेदरलँड असेल, जर्मनी असेल, स्वित्झर्लंड असेल, तुम्ही फ्रान्स असेल, ह्या सगळ्या देशांमध्ये इव्हनली स्पेन आहे, शेतीमध्ये स्पेनमध्ये अतिशय चांगलं काम चालतं. या सगळ्या देशांमध्ये कीटकनाशक फवारल्यानंतर तुम्हाला कीटकनाशक फवारलेली जी काही यंत्रणा होती, मग तो ब्लोअर असेल, तो पंप असेल, जे काही मशिनरी आहे ते उरलेले मशीनचं जे पाणी आहे धुतलेलं ते पाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे जमिनीवरती टाकायला परवानगी नाही. जमिनीवरती ते पाणी तुम्हाला टाकता येत नाही. शेताच्या कुठंतरी मग आपल्याकडं विरोधाभास पहा, आम्ही कुठंतरी शेताच्या कोपऱ्याला बाऱ्याच्या तोंडाशी टाकी भरायला पाणी घेतलेलं असतं, तिथंच आम्ही औषधं बनवत असतो, तिथंच टाकीमध्ये औषधं टाकल्यानंतर उरलेली जी बुचणं आहेत ते तिथल्याच पाण्यामध्ये आम्ही धुत असतो. बऱ्याच वेळा रिकाम्या बाटल्या आपल्या तिथंच पडलेल्या असतात
आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या जमिनीतल्या जिवंत पाण्याच्या झऱ्यांचं पूर्णपणे कंटॅमिनेशन करत असतो. मी हा फोटो दाखवण्याचं कारण आहे की अशा मशिनरीज युरोपामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे की ब्लोअर जर फवारणी करून आला तर जे ब्लोअर धुतलेलं जे पाणी आहे ते या मशीनमध्ये सोडलं जातं. या मशीनमध्ये ते पाणी सोडल्यानंतर काही बॅक्टेरिया सोडले जातात आणि हे बॅक्टेरिया आतल्या रसायनांचं पूर्णपणे फायटोरेमेडिएशन करतात, बायोरेमेडिएशन ज्याला म्हटलं जातं. आणि हे बायोरेमेडिएशन झाल्यानंतर त्या ठिकाणी ते जे पाणी आहे ते फक्त तुम्हाला कुंड्यांना किंवा टेरेस गार्डनिंग मध्ये असणाऱ्या ऑर्नामेंटल प्लांट्सला देण्याची परवानगी आहे. म्हणजे विचार करा, इतक्या बारकाव्याने नेदरलँडमध्ये ही शेती किंवा शेतीमध्ये वापरल्या रसायनांचा पूर्णपणे वापर केला जातो. हा फोटो मी आवर्जून तुम्हाला दाखवण्याचं कारण आहे, या फोटोमध्ये जर फोटोच्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर फुलं दिसत आहेत. मध्ये आम्ही उभे आहोत सगळे पार्टिसिपेंट्स आणि उजव्या हाताला शेतीचा रिकामा प्लॉट दिसत आहे की त्या ठिकाणी पेरणी झालेली आहे. त्याचबरोबर बॅक साईडने आपल्याला त्या ठिकाणी पियर या फळाची बाग दिसत आहे. आता तुम्ही जर पूर्णपणे बारकाईने पाहिलं तर जे रिकामं शेत आहे जिथं तृणधान्य वर्गातल्या पिकाची पेरणी झालेली आहे त्याच्या डाव्याही हाताला आणि समोरच्या बाजूलाही फ्लॉवर बेल्ट आहे. असे फ्लॉवर बेल्ट युरोपातल्या मोठ्या मोठ्या शेतांच्या सगळीकडे चारही बाजूने तुम्हाला दिसतील. हे फुलांचे पट्टे करण्यामागचं कारण काय आहे तर हे फुलांचे फ्लॉवर बेल्ट शेताच्या बाजूने मेंटेन करण्यामागचं एकमेव कारण आहे की ज्यावेळी मुख्य पीक तुमच्या शेतामध्ये असतं त्याच्या बाजूने जर तुम्ही असे फुलांचे फ्लॉवर बेल्ट मेंटेन ठेवले तर निसर्गातल्या ज्या मित्र किडी आहेत, ज्या आपल्या पिकातल्या हानिकारक किडींना मारण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात, खाण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात, या मित्र किडींना राहण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी तुमच्या मुख्य पिकाच्या चारही बाजूने फुलांचे पट्टे तयार करावेत, ज्याच्यामध्ये विविध रंगातली फुलं असावीत. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भुंगेरे आकर्षित होऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मित्र किडी. आपल्याला माहिती आहे कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी ज्यावेळी ऊसावरती लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला, हाच प्रादुर्भाव साधारणतः 2002च्या दरम्यानही होता आणि त्यानंतर 2008-9लाही फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. ज्यावेळी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आपल्या कारखान्यांनी हजारो मेट्रिक टन पॉलिडॉल डस्ट आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धुरळली होती, परंतु त्यानेही लोकरी मावा आटोक्यात आला नाही. परंतु ज्यावेळी बजेट कोलमडलं, ज्यावेळी हे धुरळणी वगैरे सगळी बंद झाली त्यावेळी ऑटोमॅटिकपणे लोकरी माव्याला खाणारा मग कोनोबात्रा असेल, त्याचबरोबर मायक्रोमस असेल, यासारखे मित्र कीटक त्या ठिकाणी वाढायला लागले आणि मग लोकरी मावा आटोक्यात आला. याचाच अर्थ असा आहे निसर्गामध्ये कोणतीही कीड वाढते त्यावेळी तिला खाणारी दुसरी कीड ही निसर्गामध्ये तेवढ्याच पटीने निर्माण होत असते आणि म्हणून निसर्गाचं चक्र हे नियंत्रित ठेवलेलं आहे. दुर्दैवाने आमच्याकडून बऱ्याच वेळा कीटकांना नियंत्रित करत असताना मित्र किडी जास्त मारल्या जातात आणि त्यामुळं दुय्यम किडींचं, प्राथमिक किडींचं प्रमाण आपल्या पिकांवरती वाढायला लागलेलं आहे. तर असे फुलांच्या बेल्टचे काही प्रयोग आम्ही नाशिक मधल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमध्ये सुद्धा केलं होतं, कारण नाशिक मधल्या काही द्राक्ष शेतीमध्ये थ्रिप्स, फुलकिडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होत असतो आणि ही कीड सहजासहजी कोणत्याही कीटकनाशकाला दाद देत नाही. अशा वेळी यावरती थ्रिप्सला खाणाऱ्या काही मित्रकिडी आकर्षित करता येतील का, ज्याच्यामध्ये क्रायसोपरला आहे, वेगवेगळ्या ज्या मित्रकिडी आहेत, मी माझ्या IPMच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला ते दाखवणारच आहे. तर या किडींना राहण्यासाठी जागा राहावी याच्यासाठी अशा प्रकारचे फुलाचे बेल्ट. आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना मी हे दाखवल्यानंतर ते म्हणायचे की सर युरोपात एका शेतकऱ्याला 100 एकर शेती आहे, त्याच्यामुळे हे करणं शक्य आहे. माझं म्हणणं आहे ठीक आहे, युरोपात 100 एकर शेती आहे, परंतु आम्ही जे बांध पूर्ण तणनाशकाने मारून पूर्णपणे कोरे चकचकीत केलेले असतात की बांधावरती एक काडी उगवून देऊशी वाटत नाही कारण तिथे किडी वाढतात, त्याऐवजी त्या बांधांवरती जरी आपण अशा पद्धतीचे फुलांचे बेल्ट उभे केले तरी सुद्धा आपल्याला कीटक नियंत्रणामध्ये फार मोठी मदत होऊ शकते. हे बारकावे सुरुवातीलाच का दाखवायचे आहेत, कारण शाश्वत शेतीतील एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये ज्यावेळी मी तुम्हाला PPTs दाखवेल त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी जड वाटतील, पण युरोपासारख्या देशामध्ये जर आपल्याला निर्यातक्षम माल पाठवायचा आहे, ती मंडळी जर स्वतः अशा पद्धतीने हे करत आहेत तर आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने यावं लागणार आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा परागीभवनासाठी बॉम्बेलबीचा वापर केला जातो. उमेश पाटील सर आम्ही ज्यावेळी युरोपामध्ये स्टडी टूरला गेलो होतो त्यावेळी अनेक पॉली हाऊसेसमध्ये आम्हाला या बॉम्बेलबीचे बॉक्सेस दिसले होते. हे फोटोमध्ये तुम्हाला बायोबी म्हणून त्या ठिकाणी नेदरलँडमध्ये एक कंपनी आहे की जिच्यामध्ये हे जे पाहाल तर याच्यामध्ये जो तुम्हाला कागदाचा जो मी कर्सर हे करतो आहे त्या ठिकाणी जो चट्टा दिसत आहे किंवा जे कागदाचं पॅकेट दिसत आहे, याच्यामध्ये
टोमॅटोच्या पिकावरती येणाऱ्या किडींना खाणाऱ्या मित्र किडींची अंडी चिटकवलेली आहेत. याच्यामध्ये ऍफिडला खाणारे मित्र किडींची अंडी आहेत, जॅसिड्सला खाणाऱ्या मित्र आणि थ्रिप्सला खाणाऱ्या किडींची आहेत. त्याचबरोबर टोमॅटोवरती लाल कोळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात येत असतो आणि याला खाणारे सुद्धा दुसरे जे मित्र कोळी असतात हे सुद्धा अशा पद्धतीने युरोपामध्ये वापरले जातात. ही चेरी टोमॅटोचे तोडणीचे काही फोटो आहेत. हा जो ब्लोअर आहे मगाशी मी तुम्हाला दाखवला होता की हा ब्लोअर स्प्रेइंग करत असताना पूर्णपणे ऑटोमॅटेड स्प्रे करून जागच्या जागेवर थांबत असतो. प्रेझेंटेशन दिसतंय? दिसते सर. ओके. पीएचडी ला माझं बटाट्यावरती काम होतं आणि पीएचडी ला मला वॅगनहँगिन युनिव्हर्सिटीची सुद्धा मदत झालेली होती. ज्या शेतकऱ्याकडे माझा रिसर्च होता तो हा शेतकरी आहे. बटाट्याची तिथे साधारणतः एक शेतकरी 50-50 एकरची लागवड करत असतो आणि 50-50 एकरच्या लागवडीतून त्या ठिकाणी जवळजवळ बटाट्याचं हे पीक आपल्याकडे 65-70-80 दिवसाचं आहे, पण इथं जवळजवळ 150 दिवसाचं असतं आणि 150 दिवसातलं तिथलं उत्पादन आणि हे जर पाहाल तर बटाट्यामध्ये फार मोठं काम नेदरलँडचं आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे चिप्सला वापरल्या जाणाऱ्या ज्या काही व्हरायटी आहेत त्यातल्या मॅक्झिमम व्हरायटी या नेदरलँडवरून आणलेल्या असतात. या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये किंवा पॅकेजिंगमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. हा शेतकरी आहे. या शेतकऱ्याशी चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की या शेतकऱ्याच्या खिशामध्ये कायम लेन्स होतं. नेदरलँडमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी याचा वापर होतो, मित्रकिडींचा वापर होतो. त्यामुळे आपल्या पिकावर आलेली कीड ही मित्र कीड आहे की शत्रू कीड आहे हे त्यांना पूर्णपणे ज्ञान असतं आणि म्हणून प्रत्येक वेळी त्यांच्या खिशामध्ये लेन्स असते. लेन्स पाहून जर शत्रुकीड असेल तर त्या ठिकाणी नियंत्रण केलं जातं, पण जर ती मित्रकीड असेल तर तिला त्या ठिकाणी तसंच वाढून दिलं जातं. हे का वाढून दिलं जातं याचं कारण आहे त्यातून मग त्यांना पूर्णपणे शत्रुकिडीचं नियंत्रण मिळवता येतं. हा फोटो पाहिल्यानंतर ही नाशपती म्हणजे जे पियर आहे त्याची बाग आहे आणि याच्यामध्ये असे काही साठी कृत्रिमरित्या बनवले जातात आणि त्या अतिशय आरामामध्ये त्या ठिकाणी राहत असतात. पहा या ठिकाणी घराच्या बाजूला असे ओंडके आहेत. ह्या ओंडक्यांना असं ड्रिल करून ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये येऊन आरामशीर गांधील माश्या राहू शकतील. विचार करा, गांधील माशासारख्या एखाद्या किडीवरती एवढं मोठं काम नेदरलँड सारख्या देशातले शेतकरी करू शकतात आणि आपल्याकडे मात्र त्या किडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही मित्र कीटक म्हणून नाही. आणि म्हणून काही गोष्टींचं त्या ठिकाणाहून खरंच शिकण्यासारखं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमधून मी तुम्हाला सांगितलं फ्रूट कन्सल्टंट ह्या कंपनीचा हा कन्सल्टंट आहे. याच्याकडे पूर्णपणे असं मॅन्युअल असतं आणि या मॅन्युअल मधून शेतकऱ्यांना किडींच्या चित्रासहित शिकवलं जातं मित्र कीड कोणती आणि शत्रू कीड कोणती आणि त्यातूनच शेतकऱ्यांना पूर्णपणे हे करून त्यांना हाऊ टू डायग्नोस इन्सेक्ट, कशा पद्धतीने तुम्ही इन्सेक्ट हे करू शकता, कशा पद्धतीने इन्सेक्टनी चावा घेतलेला आहे त्याच्यावरून कोणता इन्सेक्ट आहे हे ओळखू शकता, इतकं बारीक ज्ञान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जातं आणि ज्यामुळे निसर्गाचं संरक्षण करून मित्रकिडींचं संरक्षण करून त्या ठिकाणी पीक पद्धती ही घेतली जाते. या ठिकाणी मी आवर्जून सांगेल, या ठिकाणी काही जणांना जर हे चित्र दिसतंय परीट सर, प्रेझेंटेशन दिसतंय? इथे कंपनीचं एका नाव आहे. हॅलो, हो बरोबर. प्लास्टिकचं जे आहे त्याच्यामध्ये 1 आणि 2 क्रमांक लिहिलेला आहे आणि हाताच्या जवळ कंपनीचं नाव आहे. नाव दिसतंय सर? सर येस सर दिसतंय. हा, काय आहे नाव? BASF. ओके. मी आवर्जूनपणे ही स्लाइड दाखवण्याचं कारण एक आहे, उमेश पाटील सरांना आम्ही ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी स्पेन मधल्या एका द्राक्ष बागेमध्ये फेरोमॅन ट्रॅप्स बघायला मिळाले होते.
इथेही आम्हाला फेरोमॅन ट्रॅप्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि फेरोमॅन ट्रॅप्स विकणारी कंपनी कोणती आहे तर BASF आहे. मला एखाद्या ठराविक कंपनीला या ठिकाणी हे हायलाइट करायचं नाहीये किंवा क्लेम ठेवायचा नाहीये, परंतु लक्षात घ्या BASF कंपनी ही युरोपामध्ये फेरोमॅन ट्रॅप्स विकते आणि भारतामध्ये मात्र आपण वेगवेगळी औषधं जी आहेत ती BASF ची घेतो आहे. दिल्लीतल्या 3 महिन्यापूर्वीच एक मीटिंग होती की झिरो बजेट फार्मिंग च्या याच्यावरती त्यांनी एक कोर कमिटी बोलवून की त्यामध्ये कसं काम करता येईल. त्या ठिकाणी मी आवर्जून माझं स्वतःचं जे 5 मिनिटाचं जे स्पीच होतं मी शेअर करेल यांच्याकडे सरांकडे. माझं म्हणणं असं होतं की माझा विरोध रासायनिक कंपन्यांना अजिबात नाहीये, पण रासायनिक औषधं विकत असताना सुद्धा रासायनिक कंपन्यांनीच जर फेरोमॅन ट्रॅप्स प्रमोट करायला सुरुवात केली असती, रासायनिक कंपन्यांनीच जर त्या ठिकाणी ट्रायकोकार्ड्स प्रमोट करायला सुरुवात केली असती तर निश्चित सगळं संतुलित चाललं असतं. परंतु ठराविक एक आम्ही प्रमोट करत राहिलो, लोकांवरती हायलाइट करत राहिलो आणि ठराविक काही बाबी ह्या मागे पडत गेल्या. या ठिकाणी 1 आणि 2 हे जे आकडे आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन्स त्या ठिकाणी त्या इन्स्टॉल टाकलेले असतात त्या व्हाईलमध्ये आणि हे शेतामध्ये अडकवलेलं असतं. शेतामध्ये अडकवल्यानंतर या परिसरामध्ये काही चिकट सापळेही लावलेले असतात जेणेकरून ह्या वासाकडे ते चिकट सापळ्यांकडे ते आकर्षित होणार आणि ती कीड त्या ठिकाणी नियंत्रित केलेली असते. सांगण्याचं तात्पर्य असंच की काही डिस्पर्सिंग असतात, म्हणजे बाबा वेलीच्या जवळ येऊनच द्यायचं नाही अशाही पद्धतीचे काही फेरोमोन्स असतात. याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं एक पाहता येईल की जिथं जी मागणी आहे तिथं ते विकलं जातं. सगळ्या खत औषधांच्या दुकानामध्ये मला फेरोमॅन ट्रॅप्स पाहायला मिळाले. याचा अर्थ असा आहे की निसर्गामध्ये बीटी कॉटनलाही आता सेंद्रिय बोंडाळी दाद देत नाहीये. त्याच्यामध्ये नॉन बीटीचे जे वापरले त्याच्यात सेंद्रिय अळीचा फार मोठा प्रादुर्भाव वाढायला लागलाय. रिफ्युजिया क्रॉप्स त्या ठिकाणी लावले गेले नाही म्हणून सेंद्रिय बोंडाळी वाढली आणि मग लोकांना लक्षात आलं की आता फेरोमॅन ट्रॅप्स लावल्याशिवाय पर्याय नाही. फेरोमॅन ट्रॅपचा वापर वाढवणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक पिकामध्ये ट्रॅप्स, याचं कारण आहे पानं कुरतडणारी कीड असेल, फळ पोखरणारी कीड असेल, बोंडाळी असेल, त्याचबरोबर खोडकीड असेल, या प्रत्येक किडीचे पतंगच आपल्या शेतामध्ये अंडी टाकायला येत आहेत. याचा अर्थ जर पतंगाची अवस्था आपल्या शेतापर्यंत पोहोचत असेल तर आपण फेरोमॅन ट्रॅप्सला जास्तीत जास्त जर प्रमोट केलो. आजकाल अमावस्या होती पहा, कोणत्याही कीटकांमध्ये अमावस्याच्या अगोदरच्या 2 रात्री, अमावस्याची रात्र, नंतरच्या 2 रात्री, या 5 अंधाऱ्या रात्रींमध्ये जास्तीत जास्त मिलन होतं. किमान ह्या 5 दिवसांसाठी का होईना शेतकऱ्यांनी जर फेरोमॅन ट्रॅप्स प्रॉपरली जर लावले तर ह्या मेटिंगच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी डिस्टर्बशन येईल आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर डिस्टर्बशन आलं तर त्या ठिकाणी अंडी कमी टाकली जातील. हे छोटे छोटे बारकावे आम्हाला काही शेतीमध्ये प्रकर्षाने शेतकऱ्यांकडून राबवून घ्यावे लागणार आहेत. प्रकर्षाने म्हणजे ज्यावेळी आपली सिस्टीम असणार आहे, ऍडवायझरी सिस्टीम असेल, त्या सिस्टीम मध्ये काही निसर्गाच्या अनुकूल असणाऱ्या, ज्या कीटकांना अनुकूल असणाऱ्या गोष्टी आहेत ज्यांना आपल्याला गृहीत धरूनच कीड नियंत्रण करावं लागतं. पहा तुम्हाला सांगतो, आता गेल्या 2 दिवसात आजची रात्र उद्याची रात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गात किडींचं मिलन होणार आणि नंतरच्या 2-4 दिवसामध्ये आपल्या पिकांवरती अंडी टाकली जाणार. मग सोयाबीन सारखी पीक असेल, पुन्हा एकदा चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव, पुन्हा एकदा खोडमाशीचा प्रादुर्भाव, ऊसामध्ये अडसालीच्या आत्ता लागवडी असतील ऑगस्ट महिन्यातल्या, जुलै महिन्यातल्या, या पिकांमध्ये लवकर येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव पाहाल तुम्ही. पुढच्या एक 8-10 दिवसामध्ये मधले ज्यावेळी कोंब पूर्णपणे पिवळे पडायला लागतात त्यावेळी शेतकऱ्याला जाणवतं की अर त्या ठिकाणी खोडकीड चालू झालेली आहे. आणि मग एकदा जेठा कोंबच गेला त्या ठिकाणी की मग त्या ठिकाणी फार मोठं नुकसान होतं. परंतु जर याच कालावधीमध्ये आपल्याकडून शेतकऱ्यांनी ह्या 4-5 दिवसामध्ये खोडकिडीसाठी जर फेरोमॅन ट्रॅप्स लावले गेले तर त्या ठिकाणी अतिशय चांगलं नियंत्रण मिळू शकतं. ZLTO ही शेतकऱ्यांची तिथं असोसिएशन आहे. ही असोसिएशन शेतकऱ्यांची सामूहिक शेती करत असते. शेतकरी उत्पादक कंपनीची जी ही मंडळी या ठिकाणी पाहत आहेत
त्यांच्यासाठी सांगतो, ZLTO ही शेतकऱ्यांची असणारी संस्था पूर्णपणे एकत्रित येऊन कम्युनिटी फार्मिंग करते. मग त्यामध्ये डेअरी फार्मिंग असेल आणि कमर्शियल फ्रूट प्रोडक्शन असेल. या ठिकाणी त्यांचे स्वतःचे सायंटिस्ट आहेत, या ठिकाणी त्यांची स्वतःची इनपुट एजन्सी आहे, सेंद्रिय खतं स्वतः बनवतात आणि त्या ठिकाणी बायोगॅसवर आधारित स्लरीचं स्वतः उत्पादन करून त्यांच्या पूर्णपणे शेतकरी सभासदांना त्या ठिकाणी पुरवठा केला जातो. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी यामध्ये पडलं पाहिजे. आज मी पाहतो आहे बऱ्याच वेळा शेतकरी उत्पादक कंपनी फक्त नवीन ऍक्टिव्हिटी काही चालू करायची म्हणलं तर खत औषधाचं दुकान चालू करतायत, परंतु खत औषधाचं दुकान चालू करत असताना आवर्जून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फेरोमॅन ट्रॅप्स विकायला सुरुवात केली पाहिजे. आवर्जून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या इनपुट सेंटर मधून स्टिकी ट्रॅप्स विकले गेले पाहिजेत, ट्रायकोकार्ड्स विकले गेले पाहिजेत, क्रायसोपर्लाचे प्रेडेटर्स विकले गेले पाहिजेत. या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत शेतकरी उत्पादक कंपनी स्वतःहून पुढाकार घेऊन विकणार नाहीत तोपर्यंत हे दिवस बदलणार नाहीये. पिर्स्की माईट हा माईटलाच खाणारी कीड आहे. ही अशा पद्धतीने पिकांमध्ये सोडलं जातं. मला हे बायोलॉजिकल कंट्रोलवरती फार हे करायचं कारण आहे की पहा की याचा वापर आपल्याही देशात मोठ्या प्रमाणात वाढला गेला पाहिजे. मग कोपट सारखी कंपनी असेल, बायोबी सारखी कंपनी असेल, या कंपन्या आजही भारतामध्ये याचा विक्री करत आहेत. परंतु हे खरेदी कोण करतंय तर फक्त पॉलीहाऊसवाले. हे खरेदी कोण करतंय तर पॉलीहाऊस मधलीही काही निवडक मंडळी, फुलशेतीमध्ये एक्सपोर्ट करणारी मंडळी. मग आपल्या देशामध्ये असणाऱ्या प्रेडेटर पॅरासाइट्स वरती आपल्याला काही काम करता येईल का याचा विचार आता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करणं गरजेचं आहे. एक जो प्रोजेक्ट आहे ग्रो सेफ फूड जे आपल्याशी रिलेटेड आहे, असा एक प्रोजेक्ट आम्ही एशियातल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी सादर केला होता, ज्याच्यामध्ये माझी एक पार्टनर इंडोनेशियाची, एक व्हिएतनामची आणि एक श्रीलंकेची आणि भारतातून आम्ही 2 जण होतो, एक पंजाब मधून आणि एक मी. आम्ही 5 जणांनी MNC-ला अपेक्षित केलं होतं पण MNC मिळालं नाही. मग शेवटी आम्ही नेदरलँडवरून आल्यानंतर आमच्या राज्यात म्हणजे त्यातल्या त्यात मी पुणे जिल्ह्यातल्या 3 तालुक्यांमध्ये सेफ्टी किटसाठी हा प्रोग्राम आम्ही घेतला होता की ग्रो सेफ फूड, की ज्याच्या माध्यमातून पेस्टिसाइडचं जे एक्सपोजर आहे ते कमी कसं करता येईल याच्यासाठी काम करणं गरजेचं होतं. आणि हे करत असताना मग आम्ही काय काय इफेक्ट्स आहेत पेस्टिसाइड कंटॅमिनेशनचे त्याला ओव्हरकम कसं करता येईल, पायलट बेसिसवरती एक मॉडेल डेव्हलप करायचं होतं, जे मॉडेल मी डेव्हलप करून क्रॉप लाईफ या संस्थेला या ठिकाणी हँडओव्हर केलं होतं टू गिव्ह रिकमेंडेशन टू पॉलिसी मेकर्स ऑन द बेसिस ऑफ आउटकम्स. पहा तुम्ही, ज्यावेळी यवतमाळची घटना घडली, ॲग्रोवनला बातम्या सुरू झाल्या आणि कृषी विभागाने सुद्धा त्या ठिकाणी पटकन लगेच सेफ्टी किट वाटायला सुरुवात केली. पुण्यासारख्या विभागामध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी JDA साहेब जवळजवळ 60-65 हजार सेफ्टी किट त्या ठिकाणी वाटले गेले होते. आणि 60-65 हजार सेफ्टी किट वाटल्यानंतर 2-4 महिन्यांनी सहज मी एका मीटिंगमध्ये प्रश्न विचारला होता की मला फक्त 65 शेतकरी दाखवा त्यानंतर की जे खऱ्या अर्थाने सेफ्टी किट रेग्युलरली वापरतायत. प्रॉब्लेम कुठं आहे आमचा? आपला प्रॉब्लेम असा आहे की एखादी समस्या आल्यानंतर आम्ही त्याला टेम्पररी लगेच सोल्युशन द्यायला पाहतो. ते टेम्पररी सोल्युशन्स तेवढ्या कालावधीपुरतं असतं. एकदा बातम्या संपल्या की पुन्हा त्याची दाहकता संपून जाते. रोजच्या रोज जर माझा संपर्क हा कीटकनाशकांशी येत असेल, बुरशीनाशकांशी येत असेल तर मग आम्ही काय करावं? आणि मग करत असेल तर ती आमची जगण्याची पद्धत झाली पाहिजे. म्हणजे ज्या वेळी माझ्या हातात कीटकनाशक येईल त्यावेळी पहिल्यांदा माझ्या तोंडाला आणि नाकाला मास्क असावा. गेल्या 4 महिन्याच्या कोरोनाने आमच्या नाका आणि तोंडावरती मास्क दिलेला आहे. बऱ्याच वेळा आपल्याला ते अतिशय असह्य होऊन जातं मास्क घालणं. कधी एकदा मास्क काढतोय आणि मोकळा श्वास घेतोय असं वाटत असतं. परंतु कीटकनाशकांचा वापर करत असताना मात्र कितीतरी हानिकारक विषारी वायू आपल्या नाकातून तोंडातून आतमध्ये जात असतात. आणि हे जात असताना जर आम्ही त्या ठिकाणी याचं संरक्षण आजच नाही केलं तर आजचीच बातमी आहे, WHO इशारा आहे, देशातल्या ICMR इशारा आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये कर्करोगाच्या पेशंट्समध्ये साधारणतः 12% वाढ होणार आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की 2022 पर्यंत भारतातल्या अनेक राज्यांमध्ये प्रत्येक 5 माणसांमागे 1 रुग्ण हा कर्करोगाचा असणार आहे. मग कोरोनापेक्षाही जास्त दाहक असणारा कॅन्सरच्या रुग्णावरती जर फील्ड लेवलला जाऊन आपल्याला काही काम करायचं असेल तर याला एक मिशन म्हणून हातात घेणं गरजेचं आहे. मी बऱ्याच ठिकाणी प्रेझेंटेशन केलं, शेवटी दमलो आणि माझ्या स्वतःच्या कंपनीचं कवच नावाचं म्हणजे कवच CAWACH केअर्स ऍप्लिकेबल व्हाईल ॲग्रोकेमिकल्स हँडलिंग असं साधं एक सेफ्टी किट तयार केलं. आणि जिथं जिथं जाईल त्या ठिकाणी कृषी मेळाव्यातून, परिसंवादातून लोकांना लकी ड्रॉतून गिफ्ट द्यायला सुरुवात केली. काहींना आम्ही मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या काही जे काही आडते आहेत, तिथले विक्रेते आहेत, त्यांना आवाहन केलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला शेतमाल येतो व तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल,
जे जे प्रसंग तुम्हाला चांगले आहेत की अशा वेळी तुम्हाला शेतकऱ्यांना काही मदत करावीशी वाटते तर त्या ठिकाणी तुम्ही सेफ्टी किट गिफ्ट करा. परंतु एवढं करूनही तसं पाहिलं तर 5,000 किट मी माझ्या कंपनीचे बनवले होते आणि अजूनही जवळजवळ 4,400 किट जशीच्या तसे आहेत. 600 किट जे गेले ते कुठेतरी फ्री ऑफ कॉस्टने, कुठेतरी बक्षीस म्हणून देण्यात, कुठेतरी शाळेतल्या मुलांच्या निबंध स्पर्धेला बक्षीस म्हणून देण्यात गेले, परंतु विकू शकलो नाही. याचं कारण आहे की आपल्याला बऱ्याच वेळा दुकानदारांना सुद्धा गव्हर्नमेंटने लादलंय म्हणून सेफ्टी किट, कंपन्यांनी सुद्धा गव्हर्नमेंटने लादलंय म्हणून वाटलं असं सांगितलं. आम्ही हा प्रोजेक्ट देण्याचं एकमेव कारण होतं, ते कारण असं होतं की पहा तुम्ही तुमच्या कृषी विभागाच्या ज्या काही विविध स्कीम्स आहेत याच्यामध्ये मला ज्यावेळी हा प्रोजेक्ट आयडेंटिफाय करायला सांगितला तिथल्या माझ्या गाईडने, त्यावेळी मला त्यांनी स्टेक होल्डर्स विचारले होते की तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये ग्रो सेफ फूड मध्ये स्टेक होल्डर कोण कोण असेल. आज रामितीच्या माध्यमातून, कोल्हापूर रामितीच्या माध्यमातून विषमुक्त आणि निर्यातक्षम शेतमाल उत्पादनाचं ही 3 दिवसाची जी लेक्चर सिरीज लावलेली आहे, याच्यामध्ये आजचे स्टेक होल्डर्स कोण आहेत तर कृषी विभाग आणि शेतकरी. कृषी विभाग, उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी, हे 3 सोडले तर स्टेक होल्डर्स नाहीयेत. मी सुद्धा ज्यावेळी मला स्टेक होल्डरची लिस्ट गाईडनी मागवली त्यावेळी मी ही 3च नावं दिली होती: कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि उत्पादन करणाऱ्या केमिकल कंपन्या. या 3ची लिस्ट घेऊन ज्यावेळी मी गाईडकडे गेलो त्यावेळी गाईडनी मला परत पाठवलं आणि म्हणलं की अजून विचार करा आणि उद्या लिस्ट घेऊन या. मी जास्तीत जास्त ताणले, फार विचार केला आणि ती लिस्ट 5 वर गेली. आणि त्यानंतर मात्र मला माझ्या गाईडनी जवळजवळ 14 स्टेक होल्डर सांगितले की जे ग्रो सेफ फूड या मिशन मध्ये त्यांचा खारीचा वाटा उचलू शकतात. आजही जर रामिती कोल्हापूरच्या माध्यमातून कोल्हापूर विभागामधल्या 3 जिल्ह्यांमध्ये विषमुक्त शेतमाल उत्पादनाचं जर हे चळवळ म्हणून घ्यायची असेल तर याला स्टेक होल्डर म्हणून फक्त आणि फक्त तुम्ही कृषी विभाग आणि उत्पादक शेतकरी एवढ्यापुरतं सीमित राहू नका. यामध्ये जेवढे जास्तीत जास्त स्टेक होल्डर्स वाढतील तेवढं जास्तीत जास्त ही चळवळ लवकर जोम धरू लागेल. याचं कारण आहे स्टेक होल्डर्स कोण कोण असू शकतात याचा ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी लक्षात आलं आणि हळूहळू आम्ही हे वाढवलं आणि सुरुवातीला 6 पर्यंत जाऊ शकलो मी. फार्मर्स, पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरर, रिसर्चर, एक्सटेन्शन ऑफिसर, एनजीओ, पेस्टिसाइड डीलर्स, पॉलिसी मेकर्स. याच्यामध्ये अजून मला त्यांनी वाढवायला लावलं, वैद्यकीय कर्मचारी वाढवायला लावले, गाव पातळीवरचा ग्रामसेवक वाढवायला लावला, गाव पातळीवरचा सरपंच वाढवायला लावला, महिला बचत गट वाढवायला लावले, शाळेतले विद्यार्थी वाढवायला लावले, शाळेतले शिक्षक विज्ञानाचे त्याच्यामध्ये अंतर्भूत करायला लावले. साधारणतः मागच्या आठवड्यातच सह्याद्रीला दूरदर्शनला जो आपला आमची माती आमची माणसं हा जो प्रोग्राम दाखवण्यात आला 6 तारखेला आणि 10 तारखेला, या दोनही दिवस मी जुन्नर तालुक्यामध्ये ही जी ऍक्टिव्हिटी रन केली होती त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या सगळ्या स्टेक होल्डरचं त्याच्यामध्ये 1-1 मिनिटाचा बाईट होता. मी तालुक्यातले विज्ञानाचे शिक्षक या ऍक्टिव्हिटीमध्ये सामील केले होते की जे शिक्षक शाळेतल्या विज्ञानाच्या शिक्षकांथ्रू मुलांवरती सांगतील की आपले वडील जर कीटकनाशक फवारत असतील तर त्यांना सेफ्टी किट वापरण्यासाठी का जास्तीत जास्त आग्रह करा. आम्ही शालेय स्तरावरती त्याच्या निबंध स्पर्धा, स्लोगन स्पर्धा घेतल्या होत्या. आम्ही महिला बचत गटांमध्ये काही स्पर्धा घेतल्या होत्या. महिला बचत गटांना याची दाहकता पटवून दिली होती. आणि म्हणून या जवळजवळ 14 स्टेक होल्डर्स आमच्या ह्या लिस्टमध्ये वाढले होते. आणि मी या ठिकाणी आवर्जून हा विषय थोडासा 3 मिनिटं 4 मिनिटं का घेतल्याचं कारण आहे, कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या, पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त योजना सर्वात कमी वेळामध्ये जी काही क्रांतिकारी ठरली माझ्या दृष्टीने, प्रत्येकाच्या दृष्टीने पण मी विचार करतो, तर ती होती ती तुमचं 5 वर्षापूर्वी जी योजना जास्तीत जास्त हे झाली की ज्याच्यामध्ये सहभाग होता सगळ्यांचाच. कोणती योजना ती? हॅलो परीट सर? नाही, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत आहे, एनजीओ आहे, महसूल आहे, कृषी विभाग आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. जलयुक्त शिवार अभियान. जलयुक्त शिवार अभियान आता आपल्यासारख्या पश्चिम घाटाशी संलग्न असणाऱ्या भागामध्ये नाही, परंतु मराठवाडा, विदर्भ आणि पूर्व पट्टा जो आहे त्या अनेक गावांमध्ये गावकऱ्यांनी एकत्रित येऊन लोक सहभागातून, एनजीओनी त्या ठिकाणी काय मोठमोठ्या सीएसआर ऍक्टिव्हिटीज मधून त्या ठिकाणी मशिनरी वगैरे उपलब्ध करून देऊन अनेक गावांमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय क्रांतिकारी ती योजना ठरली. स्टेक होल्डर जर वाढले गेले तर एखादी योजना कशी अंमलात येऊ शकते. आणि म्हणून कोणतीही उत्पादन प्रक्रिया आपण त्या ठिकाणी करत असताना जास्तीत जास्त स्टेक होल्डर जर सहभागी करून घेतले, बऱ्याच वेळा काय होतं की एखादा कृषीशी संलग्न विषय आला की बरेच बाकीचे डिपार्टमेंट हात वरती करतात की नाही हा आमचा विषय नाही, हे कृषीचा विषय आहे, ते त्यांनी पाहू. पण अन्न खाण्यासाठी प्रत्येकाला लागतंय.
त्यामुळं समाजातला प्रत्येक घटक हा त्या योजनेशी अंतर्भूत असला पाहिजे. त्या योजनेतला एक खारीचा वाटा उचलणारा घटक असला पाहिजे. अशा पद्धतीने आमची ती पूर्णपणे होते की ज्याच्यामधून मी स्वतः जुन्नर तालुक्यामध्ये काम केलं आणि साधारणतः जुन्नर तालुक्यातल्या 50 गावांमध्ये आम्ही सेफ्टी किट पोहोचवण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं होतं. हा जर फोटो पाहिला तर या ठिकाणी या फोटोमध्ये मी स्वतः प्रत्यक्ष आहे की सेफ्टी किट घालून, आणि हे आमचे माझा गाईड होता एडविन म्हणून, आम्ही दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी रन केला होता. आणि जे काही 22 देशाचे प्रतिनिधी आमच्या IPM आणि फूड सेफ्टीच्या कोर्समध्ये होतं, त्याच्यातून इंडियातून पंजाबमध्ये झालेला प्रकल्प आणि महाराष्ट्रातल्या झालेल्या प्रकल्पाला त्यांनी ग्रेड A दिला होता. आम्ही एवढ्या ग्राउंड लेवलच्या पातळीवरती जाऊन, एक टार्गेट नव्हतं आमच्यासाठी, ते व्हॉलंटरी होतं, तुम्ही करा किंवा करू नका, परंतु आपणही सेफ्टी किटच्या याच्या बाबतीत तेवढंच काम करणं गरजेचं आहे. एवढी अपेक्षा खरं ह्या प्रेझेंटेशन मधून मी करतो. याच्यावरती जर काही प्रश्न असतील तर आपण आता या ठिकाणी प्रश्न घेऊया आणि त्यानंतर IPMच्या याच्याकडे जाऊया. यावरती काही शंका आहे का लोकांच्या? शंका असतील तर तुम्ही तुम्हाला स्वतःला अनम्यूट करून विचारू शकताय. बरेच जण सर सांगतायत 11:53 ला सुद्धा PPT नॉट सीन दाखवतायत. हॅलो. हा हॅलो सर. सर बोला. हा नमस्ते, मी डॉक्टर आंबट बोलतो आहे. बोला. हा, मी एक कृषी विद्यापीठातला स्टेक होल्डर आहे बरं का, आज प्रेझेंटेशन मध्ये कालपासून. सर नमस्कार. सर हा नमस्ते. फार आनंद वाटला. Thank you, एक sir. विचारायचं होतं की ऍज अ गव्हर्नमेंट एजन्सी असेल किंवा कृषी विद्यापीठ असतील किंवा आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी आहेत किंवा प्रायव्हेटच्या, आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर मित्र किडींचं उत्पादन होत नाही किंवा मित्र किडींचे अंडे पण पुरवली जात नाही, किंवा एकूणच ह्याला विषमुक्त करण्यासाठी ज्या आवश्यक इनपुट्स आहेत ते इनपुट्स म्हणावे तेवढे अवेलेबल नसतात, आणि जर अवेलेबल झाले तरी इफेक्टिव्ह यूज आपला डिसिमिनेट होत नाही ग्रासरूट पर्यंत. याबद्दल तुमचं काय कॉमेंट? सर एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं की बऱ्याच वेळा शेतकऱ्याला ज्यावेळी गरज असते त्यावेळी ते उपलब्ध होत नाहीत. आता शेतकऱ्याची जी गरज आहे ना सर, की आता तुम्ही स्वतः कृषी विद्यापीठातून आहात, बऱ्याच वेळा मी असं म्हणणार नाही कारण शेतकरी स्वतःच्या कामामध्ये बऱ्यापैकी बिझी असतो, पण जोपर्यंत आम्हाला फार मोठ्या प्रमाणात किडी आटोक्यात येत नाही त्यानंतरच आपण जैविक कीड नियंत्रणाकडे वळतो, की आता कुठलाच पर्याय राहिलेला नाही त्यावेळी आपण उतरतो. असं न करता कोणतंही पीक असू द्या, त्या पिकांवर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी असू द्या किंवा पाण्या कोरतडणाऱ्या फळं पोखरणाऱ्या किडी असू द्या, या किडींचा प्रादुर्भाव त्या त्या टप्प्यामध्ये त्या त्या महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या त्यांच्या लाईफ सायकलमध्ये होतच असतो. हा कमी अधिक प्रमाणात असतो, परंतु एक रुटीन प्रॅक्टिस जर झाली की प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या त्या 2 रात्री 3 रात्रींमध्ये जर कीटकांमध्ये मिलन होत असेल आणि त्याच कालावधीनंतर जर मी ट्रायकोकार्ड लावलं कंपल्सरी, माझं 1 एकरचं टोमॅटो पीक आहे आणि मी कंपल्सरी 4 ट्रायकोकार्ड किंवा 2 ट्रायकोकार्ड दर महिन्याला मी लावले, त्यानंतरच्या एक 8-10 दिवसापर्यंत कोणत्याच प्रकारचं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारलं नाही तर ते इफेक्टिव्ह ठरतं. अशा पद्धतीचं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस क्रॉप वाईज शेतकऱ्याने अंमलात आणल्या पाहिजेत. आजही आपला IPM मॉड्यूल पहा, कोणत्याही पिकाचं पहा, आपल्याकडे होतंय काय, एखाद्या किडीने उद्रेक केला आणि कीटकनाशकांचा रेजिस्टन्स तयार झाला. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर फॉल्स आर्मीवन, की ज्याच्यावरती अमेरिकन बोंडाळी मक्यामध्ये तिने प्रचंड प्रमाणात उच्छाद मांडला, कोणताच मॉलिक्यूल तिच्यावरती इफेक्टिव्ह ठरत नाही. असं ठरल्यानंतर मग आम्ही शोधायला गेलो की आता फेरोमॅन ट्रॅप्स वापरून पाहिजे का, आता आपण वेगळे काही पर्याय शोधायचे आहेत का. होतंय काय की आमच्याकडे किडी पहिल्यांदा आल्या की पहिल्यांदा आपण डायरेक्टली केमिकल वरती जातो, मग ते रोगारापासून असेल तर शेवटचं क्लोरोसायपर पासून आता क्लोरेंट्रॅनिप्रोलच्या पुढच्या घटकापर्यंत असेल. मी कोणत्याच याला जाणार नाही ब्रँड नेमला किंवा याला, परंतु मग आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यातल्या त्यात प्रत्येक पिकाच्या SOPs ठरवून घेतल्या पाहिजेत. कीड असो अगर नसो फेरोमॅन ट्रॅप्स लावला गेला पाहिजे, रस शोषणारी कीड असो अगर नसो स्टिकी ट्रॅप्स हे लावलेच गेले पाहिजेत. कीड असो अगर नसो पण प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर 2-3 दिवशी ट्रायकोकार्ड लावलेच गेले पाहिजेत. ट्रायकोकार्डची कॉस्ट किती? 30 रुपये, 40 रुपये, जास्तीत जास्त 50 रुपये. 2 कार्ड लावायला एकरी 100 रुपयाचा खर्च. ही जर वर्षभर प्रॅक्टिस राहिली
तर ट्रायको कार्ड पुरवणारा जो उद्योजक आहे तो वर्षभर ती बॅच सांभाळू शकतो. त्याला माश्या त्या सांभाळायच्यात, त्याने माशांनी दिलेल्या अंडींना स्टरलाइज करून ते कार्ड बनवायचे आहेत. होतंय काय, अचानकपणे भातावर खोडकीड वाढते, उसावरती खोडकीड वाढते आणि ट्रायको कार्डची बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी वाढून जाते. आणि मग ट्रायको कार्डच्या माशाच नाहीयेत, कल्चरच मेंटेन नाहीये, तर ते मिळत नाही, उपलब्ध होत नाही. आणि म्हणून असं न करता एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस जर शेतकऱ्यांनी आपण उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून पीक निहाय जर केल्या, की समजा आता ऊस आहे, ऊसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव येतो म्हणजे येतोच. मग सुरुवातीलाच एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड आहे, ज्याच्यावर डॉक्टर मोहिते सरांनी फार मोठं काम केलेलं आहे, एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड. पण जोपर्यंत आपलं ऊसाचं बेट पूर्णपणे कोलॅप्स होत नाहीये तोपर्यंत आपल्याला त्या हुमणीची दाहकता दिसत नाहीये. मग असं ठरवलं की मे मध्ये हुमणीच्या किडीने अंडी टाकलेलीच आहेत, त्यावेळी त्याला पकडण्यासाठी डायरेक्ट भुंगेऱ्यांना पकडण्यासाठी पहिल्यांदा प्रकाश सापळे, त्यानंतर शेणखताबरोबर एपीएनचा वापर, त्याच्यानंतर मेटारायझियमचा वापर, हा टप्प्याटप्प्याने जर झाला तर मग मात्र वर्षभर ईपीएन उपलब्ध होऊ शकतं. प्रॉब्लेम काय आहे, ईपीएन काहीच कंट्रोल येत नाही. क्लोरोनी टाकलं हुमणी गेली नाही, नोवान टाकलं हुमणी गेली नाही, फार भारीतला भारी मॉलिक्युल वापरला हुमणी गेले नाही. मग आता काय पर्याय, तर मग आता एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड. त्यावेळी कल्चरच तयार नाही, कारण एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोडला तयार करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये त्या पद्धतीच्या पूर्णपणे आळ्या तयार ठेवाव्या लागतात. आणि म्हणून जैविक कीड नियंत्रणाच्या बाबतीमध्ये ती कंपल्सरी प्रॅक्टिस झाली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुरवठा करणारे जे काही पुरवठादार आहेत त्यांना ते बळ येणार नाहीये. सर ओके, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. सर, गणेश पवार बोलतोय. सर, बोला. माझा एक प्रश्न आहे की आपण जसं की ग्रीन ट्रायंगल, येलो ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल, रेड ट्रायंगल, या चारही ट्रायंगलला सेफ्टी किट वापरणं गरजेचं आहे का, एक. आणि दुसरा प्रश्न आहे की जे समजा आपले ग्रोथ प्रमोटर असतील किंवा आपण सीवीड असेल, त्याच्यानंतर स्प्रे ग्रेड मधली काही खतं असतील, तर हे वेगळं आपण ज्यावेळी फवारणी करतो म्हणजे रासायनिक आणि दुसरं बुरशीनाशक यांच्या संदर्भात ग्रीन पीपी किट वापरण्याची गरज, आणि जे स्प्रे ग्रेडची खतं किंवा ग्रोथ प्रमोटर, सीवीड यांच्यासाठी पीपी किट वापरण्याची गरज आहे का? सर्वात पहिलं तर स्प्रे ग्रेडची खतं आणि जेवढे काही ग्रोथ प्रमोटर आहेत, पीजीआरस आहेत, हे वापरत असताना पीपी किटची तशी गरज नाही पडत. परंतु ठराविक वेळा वापरायचं आणि ठराविक वेळा वापरायचं नाही असं न होता, ज्यावेळी मी फवारणीसाठी त्या ठिकाणी टाकी माझ्या पाठीवरती घेईल त्यावेळी किमान मास्क तरी माझ्या नाकाला आला पाहिजे. ग्रीन ट्रायंगलला गरज नाही, परंतु येलो, ब्ल्यू आणि रेड ट्रायंगलला मात्र कुठल्याही परिस्थितीत मास्क आणि पीपीई किट मधली इतर जी उपकरणं आहेत ती वापरलीच गेली पाहिजेत. हॅलो. धन्यवाद सर. हा, बोला. सर आपण शंका आहेत त्या शेवटी घेऊया. चालेल. हा, ठीक आहे. आपलं हा, जे निर्धारित लेक्चर आहे ते पूर्ण होते. ओके. सर्वांना विनंती आहे की आपले कॅमेरे आहेत ना ते ऑफ करा, कारण त्यामुळे डिस्टर्बन्स होतो. सर्वांना विनंती आहे की आपले कॅमेरे ऑफ करा, प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न करू नका. आपण सर्व सरांचं लेक्चर पूर्ण झालं की त्यानंतर आपण शंका समाधान घेऊ. एकच मिनिट फक्त. आता सर माझं पीपीटी फक्त आयपीएमचं चालू करतोय. आता आपण आयपीएमच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट वरती आपण थोडंसं धावतं हे घेऊ. यातला काही टॉपिक राहिला तरी मी दुपारचं जे लेक्चर आहे पीएचएमचं त्याच्यामध्ये थोडासा वेळ घेऊन हे करेल. इंडिया ऑर्गॅनिक, एकच मिनिट. सर एक मिनिट. राजाराम जगताप 4-5 आपल्याला सांगितलं कॅमेरा जरा बंद करा, तुमचं सारखं स्क्रीनवर दिसतो त्यामुळे डिस्टर्ब होतोय. राजाराम जगताप. स्क्रीन दिसते आहे माझी आता? हो हो सर. चालेल. इंडिया ऑर्गॅनिक हा लोगो जसा युरोप गॅप आहे तसा इंडिया ऑर्गॅनिक हा आपला लोगो आहे. केव्हीके मध्ये असताना हे खरं पीपीटी तयार केलेलं होतं मी, ज्यामध्ये थोडे कन्सेप्ट माझे आहेत आणि थोडे कन्सेप्ट इंडिया एनपीओपीच्या माध्यमातून त्या ठिकाणावरून घेतलेले आहेत. याच्यामध्ये काल मी जसं सांगितलं होतं याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ही स्लाइड दाखवेल आणि त्यानंतर आपण सुरुवात करू. कालही मी पहिल्यांदा बोललो की पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वीच्या निर्मितीनंतर सर्वात पहिल्यांदा पृथ्वीच्या उदरातून काय आला असेल तर तो आला होता
लाव्हारस आला होता. लाव्हारस बाहेर आला, लाव्हारस थंड झाला आणि त्याचं खडक झालं. पाऊस पडून हळूहळू त्याची माती झाली आणि सूक्ष्मजीवांची निर्मिती झाली. सूक्ष्मजीवांनंतर छोटे किडे तयार झाले, छोट्या किड्यानंतर मोठे किडे, मोठ्या किड्यानंतर प्राणी, प्राण्यांनंतर शेवटी माणूस आहे. म्हणजे माणसाच्या उत्पत्तीच्या अगोदर लाखो वर्ष, आता इथं जर पाहाल तर माणूस आणि त्याच्यामध्ये साधारणतः 395 मिलियन इयर्स ॲगोला आपल्याला छोटे छोटे किडे दिसत आहेत आणि 3.5 बिलियन इयर्स ॲगोला आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसत आहेत. याचा अर्थ निसर्गात पहिल्यांदा कोण आलंय तर पहिल्यांदा सूक्ष्मजीव आलेत. म्हणजे कोण आला असेल तर कोरोनाचा हा विषाणू पहिल्यांदा आलेला आहे पृथ्वीवरती. त्यामुळे राहण्याची ताकद त्याला जास्त आहे. तुमच्या आमच्या पिकांवरती रोग निर्माण करणारे जीवाणू आलेले आहेत, विषाणू आलेले आहेत, बुरशी आलेले आहेत. त्यानंतर छोटे छोटे किडे तयार झालेले आहेत. त्यानंतर मोठे किडे, मोठ्या किड्यानंतर पक्षी, पक्ष्यांनंतर प्राणी आणि प्राण्यानंतर माणूस. याचा अर्थ पहिल्यांदा कोण आलंय तर पहिल्यांदा आलेला आहे हे सगळे किडे. आणि म्हणून एक ब्लॉग आहे माझा, राहू आनंदी कीटकांच्या विश्वात. हे विश्व कीटकांचं आहे, तुमचं आमचं नाही. मी बऱ्याच वेळा युपी मध्ये नॉर्थ ईस्टला ज्यावेळी लेक्चरला जातो, सहज एक उदाहरण म्हणून शेतकऱ्यांना सांगत असतो की समजा उद्या असं कधी होणार नाही, परंतु जर झालं आणि असं ठरवलं गव्हर्नमेंटने की आता काही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तंत्रज्ञान शिकून सुद्धा शेतकरी काही तंत्रज्ञान शिकण्याच्या मानसिकतेत नाहीये, रसायनांचा एवढाच बेसुमार वापर होतोय, खतही बेसुमार वापरली जात आहेत, युरियाचा अतिवापर होतो आहे, मग एक काम करा, सगळी जमीन ताब्यात घ्या आणि शासन ती जमीन कसून घेईल शेतकऱ्यांकडून. असं जर झालं तर काय होईल? हा युपी मध्ये ज्यावेळी मी प्रश्न विचारतो त्यावेळी लगेच सगळे लोक असे चिनबिन होऊन जातात आणि म्हणतात की ऐसा कैसा होगा, हमारी जमीन है, हमारी जमीन पे गवर्नमेंट कैसे लेगी? मैंने बोला फिर भी अगर गवर्नमेंट में ले लिया, नहीं फिर हम मोर्चे निकालेंगे. आम्ही मोर्चे काढू. आणि मोर्चे काढू तर ते कसे काढू तर प्रश्न विचारल्यावर सांगतात की आम्ही एकत्र येऊन मोर्चे काढू, हजारोनी रस्त्यावरती उतरू आणि आमच्या हक्कासाठी लढू. ज्यावेळी माणूस स्वतःवरती आक्रमण झालेला आहे किंवा अत्याचार झालेला आहे त्यावेळी मोर्चे काढून स्वतःच्या हक्कासाठी लढतो. याचा अर्थ का तर शेतकऱ्यांना असं वाटतं की सातबारा माझा आहे म्हणजे जमीन माझी आहे. मी बऱ्याच वेळा उदाहरण देत असतो की ज्या पद्धतीने आपल्या हक्कावरती गदा येते त्यावेळी मोर्चे काढले जातात, त्यावेळी ज्या एखाद्या किडीच्या नियंत्रणासाठी आम्ही हजारो प्रकारची हानिकारक कीटकनाशकं मारत असतो आणि त्यांना तिथून आपण हाकलायचा प्रयत्न करतो आपल्या शेतातून, त्यावेळी त्यांच्या सुद्धा हक्कावरती गदा येते आणि म्हणून ते सुद्धा मोर्चेच काढतात. लोकरी माव्याचं आक्रमण हा किडींचा माणसावरती असलेला मोर्चाच आहे किंवा आता नुकतीच महिन्यापूर्वी आलेली टोळधाड हा किडीचा मोर्चाच आहे किंवा मक्यावरती आलेली अमेरिकन लष्करी आळी हा मोर्चा आहे. हे लक्षात घ्या. हा त्यांच्या हक्कांवरती जो गदा आहे की जो आपण साधा प्रत्येक छोटी थोड्या प्रमाणात जरी किडी दिसली की पटकन जाणं आणि तिला मारण्याचा प्रयत्न करणं, तर तिला मारण्याचा प्रयत्न कधीही होणार ज्या वेळी झाला त्यावेळी त्या किडींचा उद्रेकच झालेला आहे. आणि म्हणून किडींना मारण्यापेक्षा नुकसानीच्या पातळीच्या खाली ठेवणं. आपल्याला पहा, आपल्याला मॅनेजमेंट शिकवलं, आपल्याला इन्सेक्ट कंट्रोल कुठल्याही मला करिक्युलम मध्ये दाखवा, शोधून दाखवा, मी पाहिजे ते बक्षीस देईल. आपल्याला मॅनेजमेंट शिकवलं गेलं, पेस्ट मॅनेजमेंट केलं, व्यवस्थापन शिकवलं गेलं आणि ते पण कधी आणि कोणत्या मात्रेमध्ये तर आपल्याला ETL लेवल शिकवली होती, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल शिकवली गेली, इकॉनॉमिक आपल्याला EIL लेवल शिकवली गेली होती. आणि म्हणून थ्रेशोल्ड लेवल आणि जोपर्यंत आपल्याला समजत नाही, आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या जोपर्यंत खाली कीड आहे तोपर्यंत तिला जगू द्या. तिला 100% मारण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्ही अपयशी ठराल. आणि म्हणून ETL आणि EIL लेवल ह्या फार गरजेच्या संपतील आणि हे कीटकनाशकांच्या वेगवेगळ्या गटातील प्रकारांच्या
संशोधनानंतर सगळ्यांना दिसून आलेलं आहे. मग आपल्याला काय करता येईल, काय काय इफेक्ट्स आहेत? तर सर्वात पहिल्यांदा की आम्ही कीटकनाशकं मारतो आणि त्याच्यामुळे झालं काय की पूर्णपणे आम्ही वातावरण खराब केलेलं आहे. आम्ही मित्र किडींना बऱ्यापैकी मारलेलं आहे, आम्ही मधमाशांना त्या ठिकाणी मारून टाकलेलं आहे. याच्यामुळं दुय्यम किडी आजही आपण पहा की आपल्याला मावा, तुडतुडे, फुलकीड किंवा लाल कोळी या किडी सेकंडरी पेस्ट म्हणून शिकवल्या गेलेल्या आहेत. पहा आपला सगळ्यांनी मागचा पोर्शन उचकून सेकंडरी पेस्ट म्हणून शिकवल्या गेलेल्या आहेत. आज त्या प्रायमरी पेस्ट होऊन बसलेल्या आहेत. म्हणजे कोणतंही पीक लावा, दुसऱ्या दिवशी शेतकरी पोचायच्या अगोदर मावा तुडतुडा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. या किडींचं जे काही रिसर्जन झालेलं आहे ते सुद्धा आपल्यासाठी अतिशय हानिकारक आहे. आणि म्हणून कीटकनाशकांचा हा जो वापर आहे, हा वापर जोपर्यंत आपण काळजीपूर्वक पद्धतीने करणार नाही तोपर्यंत मानवी अस्तित्वाला समोर मात्र एक यक्ष प्रश्न आहे. माझा दुसरा एक ब्लॉग आहे सीसीडी, मानवाच्या अस्तित्वाचा यक्ष प्रश्न. सीसीडी म्हणजे कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर. मी आवर्जून या ठिकाणी आत्ता घेतो. हे सीसीडी बऱ्याच वेळा मी शहरामध्ये लेक्चर्सला, कॉलेजेस, महाविद्यालयांमध्ये जातो त्यावेळी सीसीडी विचारलं की जवळजवळ 100 लोकांच्या हात वरती असतात. हो, आम्हाला माहिती आहे. सीसीडी म्हणजे आपल्यासाठी कॅफे कॉफी डे आहे. पण ह्याच सीसीडी म्हणजे मधमाशांमध्ये तयार झालेला एक रोग आहे, कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर आहे, की मधमाशांच्या वसाहती या ठिकाणी निसर्गातून नष्ट होत आहेत. आणि ह्या वसाहती नष्ट होत आहेत याच्यामुळे माणसाच्या अस्तित्वाचा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. याचं कारण आहे, आईन्स्टाईनचं एक वाक्य होतं की या निसर्गातली शेवटची मधमाशी ज्या दिवशी संपेल त्यानंतर मानवाचं अस्तित्व या पृथ्वीवरती जास्तीत जास्त 4 वर्षाचं असेल. बऱ्याच जणांना हा थोडासा उपहास वाटतो, बऱ्याच जणांना याच्यामध्ये थोडासा अतिरेक वाटतो की नाही हे काहीतरी वेगळं म्हटलं जातंय. परंतु जर काळजीपूर्वक विचार केला गेला तर मानवाला लागणाऱ्या 30 ते 40% जे अन्न आहे ते मधमाशांच्या मार्फत होणाऱ्या परागीभवनातून होत असतं. आणि म्हणून केवळ मध गोळा करणं हे काम नाहीये स्वतःसाठी लागणार, तर मध स्वतःसाठी गोळा करत असताना निसर्गातल्या अनेक झाडांमध्ये, फुलांमध्ये परागीभवन निर्माण करून फळ निर्माण करण्याचं काम मधमाशा करत असतात. परंतु ह्या मधमाशांच्या कॉलनीज आता पूर्णपणे डिसअपिअर व्हायला लागलेल्या आहेत. आणि याला जे काही कारण आहे हे मी पुढच्या याच्यामध्ये घेणार आहे. आता सर्वात महत्वाचं काय आहे तर आम्हाला काही पद्धतीने सुरुवातीला काही कल्चरल मेथड्स आहेत, त्याच्यानंतर मेकॅनिकल मेथड्स आहेत, त्यानंतर बायोलॉजिकल मेथड्स आहेत. म्हणजे फिजिकल, कल्चरल, मेकॅनिकल, बायोलॉजिकल आणि शेवटी आपल्याकडे जी मेथड आहे ती केमिकल मेथड आहे. परंतु फिजिकल, मेकॅनिकल किंवा कल्चरल मेथड्स मध्ये आम्ही फार वेळ देत नाही. लक्षात घ्या, जुना काळ असा होता की पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की खरीपाचं एक पीक व्हायचं, खरीपानंतरच्या ओलीवरती रबीतलं हंगामातलं पीक निघलं जायचं आणि रबीचं एकदा पीक निघून गेलं की पूर्णपणे 4-4 महिने आमच्या जमिनीत तापत होत्या. आणि हे तापत असताना रबीचं पीक निघाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांकडून नांगरट व्हायची. आणि ज्या काही किडी आहेत या किडींचे कोश हे पक्ष्यांकडून उचलले जायचे. म्हणजे पहा तुम्ही, नांगराचं तास जर पुढे चाललं आणि मागे वळून जर पाहिलं तर हजारो पक्षी त्या ठिकाणी कोश गोळा केलेले दिसलाय. आणि यामुळे व्हायचं काय की हानिकारक किडींचे कोशच पक्ष्यांकडून खाल्ले गेल्यामुळे त्या ठिकाणी पुढच्या सीझनला किडींचा प्रादुर्भाव फार मोठा नसायचा. आता होतंय कसं, वर्षाचे 12ही महिने आमच्याकडे पाणी आहे. एक पीक निघालं, पीक आज जर कापून गेलं, आज जर काढून टाकलं तर दुसऱ्या दिवशी रोटर मारला जातो, तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सरी काढली जाते आणि चौथ्या दिवशी लागवड केली जाते. 4 दिवस सुद्धा आमचं शेत तापत नाही. त्याच्यामुळे ज्या काही किडी आहेत, जे काही रोग आहेत जमिनीमध्ये जशाच्या तशा पद्धतीने राहतात आणि यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने कीड नियंत्रणाला त्रास व्हायला लागलेला आहे. आता यामध्ये आम्ही काय काय वापरू शकतो, त्यातल्या त्यात सुरुवातीमध्ये काय आहे तर प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स मध्ये नीम, गार्लिक किंवा पोंगामिया म्हणजे ज्याला नीम, करंज किंवा लसणाचे जे काही अर्क आहेत ते आहेत. बेंटोनाइट, पर्लाइट सारखे क्लेज मटेरियल वापरू शकतो आपण. फंगल प्रिपरेशन्स मध्ये ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलस असेल, सुडोमोनस असेल, वर्टिसिलियम, बिव्हेरिया, मेटारायझियम सारखे औषधं आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. बॅक्टेरियाच्या कंट्रोलसाठी बॅसिलस स्पेसिस सारखे औषधं वापरू शकतो. फेरोमॅन ट्रॅपचा वापर आपण फार चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग त्याच्यामध्ये लाईट ट्रॅप असेल, स्टिकी ट्रॅप असेल, फेरोमॅन ट्रॅप्स असेल, हे याचा वापर आपण चांगला करू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातूनच बऱ्याच वेळा हे करत असतो की निम अर्क कसं बनवायचा, निंबोळ्यांचा अर्क कसं बनवायचा आहे. पण नीम आणि करंजच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडून असं होतं की बाबा फार काही चांगले रिझल्ट येत नाहीत, नको आम्हाला फार काही गरज नाहीये. मग चांगले रिझल्ट येत नाहीयेत ना, तर त्या ठिकाणी रिझल्ट म्हणजे काय, पहिल्यांदा ही गोष्ट शेतकऱ्याला क्लिअर झाली पाहिजे. रिझल्ट म्हणजे एक आहे की माझं पीक
आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली किडींची संख्या आहे, याला रिझल्ट म्हणायचं. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्याला मात्र 100% किडी ह्या मेलेल्या दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे नीम आणि करंज सारख्या अर्कावरती शेतकऱ्याचा विश्वास नाही. मग नीम आणि करंज अर्क करतोय काय, तर हा कडवटपणा आहे. हा कडवट असणारी हे औषध ज्याही वेळी तुम्ही तुमच्या पिकांवरती फवारत असता त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची पानं जर कडवट झाली तर शक्यतो कोणत्याही कीटकाचं, पतंग आहे, मादी पतंग आहे, अंडी घालण्यासाठी त्या ठिकाणी येत नाही, कारण त्या ठिकाणी कडवट एक उग्र वास असतो. समजा त्यातूनही त्या किडींनी जर किडीच्या मादी पतंगांनी अंडी टाकलीत तर त्या अंड्यांमधून बाहेर आलेली जी लार्वा आहे, बाहेर आलेली जी लहान आळी आहे, पहिल्या इन्स्टारची जी प्राथमिक अवस्थेची जी आळी आहे, तिला त्याच पानाला खाणं क्रमप्राप्त असतं आणि म्हणून ती त्या पानाला खरवडत राहते आणि खरवडलेलं पानातून जो काही कडवट अर्क आहे नीमचा आणि करंजचा, तो त्या आळीच्या पोटामध्ये जातो. कडवटपणा पोटामध्ये गेल्यामुळं त्या आळीची भूक मरते. तिला भूक पटकन मारत नाही. नाहीतर तुम्ही पहा की बऱ्याचशा लार्वा ज्या आहेत, आळे ज्या आहेत, ह्या होरेसिस फीडर्स असतात. म्हणजे इतक्या स्पीडली पानं कुरतडून खात असतात, इतक्या स्पीडली फळं पोकळत असतात, तर हे होरेसिस फीडर असतं. मग ही आळी जी आहे त्यातल्या त्यात फर्स्ट सेकंड इन्स्टारची लार्वा सुद्धा चांगल्या पद्धतीने ते फीड करून ग्रो होत असते. मग एकदा कडवटपणा पूर्णपणे तुमच्या तिच्या शरीरामध्ये गेला की तिची भूक मरते आणि ती अर्धमेली होऊन जाते, मरत नाही. मग अर्धमेली झालेली कीड हळूहळू तशीच स्वतःला सावरत राहते. त्याच वेळी जर कीटकनाशकाची एखादी फवारणी झालेली असेल तर ती 100% मरून जाते, कारण का ती ऑलरेडी अर्धमेलेली होती. परंतु जरी कीटकनाशकाची फवारणी झाली नाही तरी ती अर्धमेली झाली, ती तिच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अवस्थेपर्यंत जाते, म्हणजे जाते, त्यातून ती कोशात जाते आणि कोशातून पतंग होतो. परंतु यातून फायदा काय होतो, ती त्या तिसऱ्या चौथ्या अवस्थेतून कोशाच्या अवस्थेमध्ये जात असताना फिजिकली जेवढी स्ट्रॉंग असावी तेवढी ती स्ट्रॉंग नसते आणि म्हणून तिची दुसऱ्या पिढीची जी प्रजनन क्षमता असते ती कमी होत असते. म्हणजे बऱ्याच वेळा नीम आणि करंज फवारा असं ज्यावेळी सांगितलं जातं त्यावेळी शेतकऱ्यांना हे पटवून द्यावं लागतं की तुम्हाला या पिढीमध्ये नाही, कीटकांच्या या पिढीच्या अवस्थेमध्ये नाही, पण 1 महिन्यानंतर याच किडीची जी दुसरी पिढी राहणार आहे त्या पिढीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट. आणि मग तुम्ही पहा कडुलिंब किंवा करंजचा अर्क पोटामध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम हा प्रजनन क्षमतेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. हे मी सांगत नाही, अनेक रेफरन्सेस आहेत त्याचे. आणि मग जर प्रजनन क्षमतेवरती जर परिणाम झाला तर याच किडीची जी पुढची पिढी आहे ती मात्र कमी अंडी देते, ती कमी पिलांना जन्म देते आणि म्हणून निंबोळी करंज अर्क हे वापरणं फार गरजेचं आहे. मग आयपीएम मधले काय काय मेथड्स आहेत, तर कल्चरल मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल. आता कल्चरल्स मध्ये काय आहे, मशागतीच्या पद्धतीमध्ये काय आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही आम्ही काय करू शकतो आहोत, तर खोल नांगरट झाली पाहिजे. एवढ्या बारकाव्यामध्ये मी जाणार नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेला आहात. परंतु यातलं एक आहे की काही झालं तरी मार्केटला रेट आहे म्हणून मी घाईघाईने एखादं पीक लावणं आणि पटकन ओलिताखाली आणण्यापेक्षा माझ्याकडून 8-10 दिवस 15 दिवस तरी किमान त्या ठिकाणी रान हे तापलं गेलं पाहिजे. नाही तापलं गेलं तर किमान ते उघडं पडलं पाहिजे, जेणेकरून निसर्गातले उपलब्ध असणारे जे काही पक्षी आहेत ते तुमचे कोश उचलून नेण्याचं काम करतात, म्हणजे करतात. त्यांच्यासाठी ती मेजवानी असते. प्रोटीनयुक्त आहार हा कीटकांमधूनच मिळत असतो. कल्चरल मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोलमध्ये मशागतीच्या ह्या पद्धती आहेत, यामध्ये आपल्याला काम करावं लागणार. मेकॅनिकल मेथड्स मध्ये आम्ही काय काय करू शकतो, फिजिकल मेथड्स मध्ये आम्ही काय काय करू शकतो. मग पक्षी थांबे असतील, पक्षी थांबा हा अतिशय चांगला पर्याय आहे, अतिशय चांगला पर्याय आहे. पक्षी थांबे करत असताना सुद्धा आम्ही काही ठिकाणी सांगितलं होतं की बांबू आहे, कोल्हापूरच्या भागामध्ये बांबू फार मोठ्या प्रमाणात. पक्षी थांब्याला चुकूनही फक्त एखादी काठी न बांधता बांबू जर त्या ठिकाणी बांधला, तो अर्धा कापलेला असला तर बांबूला आतमध्ये खाचा असतात, मधल्या खाचेमध्ये मुरमुरे ठेवले, इतर 2 खाचेमध्ये पाणी भरलं, तर पक्ष्यांना तिथं खाण्यासाठी आकर्षित पहिल्यांदा करावं लागतं. नुसतं उभं राहायला जागा केली म्हणून पक्षी कधी येणार नाही. आणि मग एकदा तिथं काहीतरी खायला मिळते म्हणून पक्षी बसायला सुरुवात केली. पक्ष्यांची नजर अतिशय तीक्ष्ण असते आणि ह्या तीक्ष्ण नजरेतून आपल्या पिकांवरती पडलेल्या किडी त्यांना कायम दिसतात आणि ह्या किडींना उचलून खाण्याचं जे काम आहे ते पक्ष्यांकडून केलं जातं. आणि म्हणून पक्ष्यांमध्ये पक्षी थांब्याचं काम करत असताना जर त्यांना आकर्षित करण्यासाठी जर काही त्या ठिकाणी मुरमुरे किंवा ठेवता आलं धान्य वगैरे, तर पक्ष्यांना बसायची एकदा सवय लागली की बऱ्याच पिकांमध्ये पक्षी थांब्यांचे रिझल्ट येतात. एक चळवळ म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीने सगळ्या सभासदांना सांगितलं की आता जर आपल्याकडे हे पीक आहे, समजा हरभऱ्याचं पीक आहे, सोयाबीनचं पीक आहे, या ठिकाणी आपण पक्षी थांबे प्रत्येक एकराच्या शेतामध्ये 3-4 ठिकाणी पक्षी थांबे उभे करायचे, म्हणजे करायचे. काय होणार आहे, काही खर्च आहे का, तर खर्च नाहीये. पण या पद्धतीच्या मेथड्स या वापरल्या गेल्या, याचा प्रचार प्रसार झाला तर कीटकांवरती निश्चितच आपोआप नियंत्रण होईल.
आणि हे नियंत्रण आपल्याला कीटकनाशकांचा वापर कमी करायला कारणीभूत ठरेल. होस्ट प्लांट रेजिस्टन्स आहे. होस्ट प्लांट रेजिस्टन्स मध्ये मी फारसं बोलणार नाही, कारण HPR हा आमच्या MSc आणि PhD चा फार असा क्रिटिकल PPT मध्ये तुम्हाला दाखवलं, त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. मायक्रोब्स मध्ये सर्वात महत्वाचं जर कोरोना व्हायरस आहे, व्हायरस गटातलेच काही व्हायरस आहेत की जे आपल्याला अतिशय चांगले उपयुक्त आहेत आणि किडींना मारक आहेत. मग त्याच्यामधलं हरभऱ्याची घाटे आळी असेल, टोमॅटोतली फळ पोखरणारे आळी असेल, गुलाबातली आळी असेल किंवा तुरीतली आळी असेल, याच्यामध्ये हेलिकोवर्पा नावाची एक आळी येते की ज्या आळीला पूर्णपणे इन्फेक्ट करणारा जो व्हायरस आहे त्याला HNPV म्हटलं जातं, हेलिकोवर्पा न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस. हा व्हायरस फक्त आणि फक्त हेलिकोवर्पालाच डॅमेज करतो. तसाच SLNPV आहे, तो फक्त आणि फक्त लष्करी आळीलाच डॅमेज करतो. हे होस्ट स्पेसिफिक असतात. दुर्दैवाने बऱ्याच वेळा ही जैविक कीटकनाशकं त्याच किडींवरती वापरली गेली नाही, कीड दिसती म्हणून फवारली गेली, मारलं HNPV, पिकामध्ये होती स्पोडोप्टेरा, ती मेली नाही आणि मग शेतकऱ्यांचा NPV वरचा विश्वास उठून गेला. हे मारत असताना दुसरा एक जो घटक आहे, जसं डॉक्टरांनी आता प्रश्न विचारला होता विद्यापीठातल्या, की बाबा बऱ्याच वेळा ही जैविक कीटकनाशकं योग्य त्या वेळेत उपलब्ध होत नाहीत किंवा उपलब्ध झाली तरी शेतकऱ्यांना त्याची परिणामकारकता दिसत नाही. याच्या मागचं कारण काय? चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणतं. पण तरी सुद्धा ही बुरशी ज्या वेळी तुम्ही वापरताय त्यावेळी कोणत्याही प्रकारचं रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरलं गेलं नाही पाहिजे. बॅक्टेरिया आहे, त्याच्यामध्ये सुडोमोनस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बॅसिलसच्या काही स्पेसीज आहेत की याच्यातून निमॅटोड कंट्रोल होतो, बॅक्टेरियल विल्ड सारखे आजार कंट्रोल होत आहेत, प्रोटोझोआ आहेत. बोटॅनिकल्स मध्ये मी मगाशी सांगितलं, नीम आहे, करंज आहे, रुईच्या पानाचा आहे. दशपर्णी आर्क मध्ये वापरल्या जाणाऱ्या 10 वनस्पती आहेत, यामध्ये वापरता येतं. फेरोमॅन ट्रॅप्स आहेत. फेरोमॅन ट्रॅप्स मध्ये तुम्हाला मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. फेरोमॅन ट्रॅप्स लावत असताना आवर्जून ही स्लाइड पहा. तुमच्या फेरोमॅन ट्रॅप्सची उंची ही पिकाच्या शेंड्याच्या उंचीच्या वरती ती टोपी जास्तीत जास्त 1-1.5-2 फुटाच्या पेक्षा जास्त उंच नसावी. कारण त्या ल्यूरचा जो वास आहे तो वास हवेबरोबर सगळीकडे पसरत असतो, परंतु फार उंच जर ठेवला तर तो वासही त्याच उंचीवरती प्रसारित होत असतो आणि किडीचे मादी पतंग, नर पतंग मात्र शेतामध्ये इकडून तिकडं 1-1.5 फुटाच्या उंचीवरतीच फिरत असतात. आणि म्हणून शक्यतो फेरोमॅन ट्रॅपची जी उंची आहे ती पिकाच्या शेंड्याच्या उंचीपासून 1-1.5 फुटाच्या वरती नसावी. त्याच्यातला जो ल्यूर आहे तो ल्यूर हा दर 21 दिवसांनी त्याच्यावरती पिरियड दिलेला असतो. त्या पिरियड प्रमाणे काही ल्यूअर 1 महिन्याने, काही ल्यूअर 21 दिवसांनी, काही 3-3 महिन्यापर्यंत चालणारे ल्यूअर्स आता काही कंपन्यांनी काढलेले आहेत. ह्या ल्यूअर्स 1 महिन्याने ते
पूर्णपणे किंवा 21 दिवसांनी बदलले गेले पाहिजेत. ते बदलले गेले नाही तर त्याचा शक्यतो उपयोग होत नाही. बदलत असताना ही काळजी घ्यायची की शक्यतो बदलण्याची जी वेळ आहे ती अमावस्येच्या अगोदर 2-4 दिवसच आली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ल्युअर्स आपल्याला त्या ठिकाणी लावला की तेवढ्या 3-4-5 दिवसामध्ये वास प्रचंड सुटतो आणि आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. दुसरं, हा ल्युअर लावत असताना सुरुवातीच्या काळात 2002ला ज्यावेळी आम्ही फेरोमोन ट्रॅप्स घेऊन शेतकऱ्यांकडे जायचो, काही ठिकाणी अतिशय चांगले कॅचेस मिळायचे, काही ठिकाणी अजिबात मिळायचे नाही. ल्युअर लावत असताना शेतकऱ्याने शक्यतो हात स्वच्छ धुतलेले असावेत, कारण शेतकऱ्याच्या हाताला जर काही कीटकनाशकाचा किंवा तंबाखू खात असतो बऱ्याच वेळा शेतकरी, सवय असते काही शेतकऱ्यांना, आणि त्याचा जर वास त्या ल्युअरला लावला आणि तो ल्युअर त्या ठिकाणी त्या खाचेमध्ये घुसवत असताना जर त्या चिमटीचा मध्ये असणारा बोटाचा वास जर त्या ल्युअरला लागला तर मूळ जो फेरोमन आहे त्याचा वास गायब होतो आणि तंबाखूचा वास असेल किंवा कीटकनाशकाच्या वासमुळे त्या ठिकाणी ट्रॅपिंग होत नाही. असे छोटे छोटे बारकावे असतात की जे बारकावे जर शेतकऱ्याला समजावून सांगितले तर जैविक कीड नियंत्रणामध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट मिळतात, पण ते बारकावे त्यावेळी वापरले गेले पाहिजेत. ते जर त्यावेळी वापरले, ॲलिलो केमिकल्स मध्ये तुम्हाला एक सांगेल की यामध्ये थ्रिप्स असेल किंवा रस शोषणाऱ्या काही किडी असतील, अमेरिकेमध्ये काही मेथड्स आहेत की बऱ्याच वेळा, किंवा इतर डेव्हलप ज्या कंट्री आहेत त्याच्यामध्ये काही मेथड्स आहेत कीड नियंत्रणामध्ये, ज्याच्यामध्ये जर संपूर्ण बागेवरती जर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची नसेल तर ॲलिलो केमिकल गटातील असे काही, जसं आता तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर दर अर्धा तासाने असं स्प्रे फॉगर्स टाईप बाहेर पडतो आणि सगळीकडे सेंट येतो. असे काही मिस्टर्स किंवा फॉगर्स बसवलेले असतात की ज्याच्यामध्ये मग बागेच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीचे फॉगर्स बसवले जातात, ज्याच्यामुळे हा जो फेरोमोन्स किंवा फेरोमोन्स आहे ते त्याच्यातून स्प्रे केले की ती जी कीड आहे ती त्याच परिसरामध्ये येते आणि तेवढाच एरिया फवारला जातो. मी इथे एक आवर्जून उदाहरण देईल की कलकत्त्याच्या गोल्फ कोर्सवरती ट्रीटमेंट देत असताना मला आलेला अनुभव सांगतो, आणि त्याला मला अमेरिकेतल्या ह्या कंट्रोल मेथडचा हे आला होता. पहा, हुमणी म्हणजे व्हाईट ग्रब आणि उधई ज्याला वाळवी आपण म्हणतो ती टर्माइट कशात असते तर टर्मोटोरियामध्ये असते, म्हणजे टर्माइटचं हे वारूळ असतं. परंतु हे वारूळ कुठेतरी डोंगरामध्ये हलक्या रानांमध्ये कुठेतरी वारूळ झालेलं असतं आणि ह्या किडी मात्र कीटकच आहे, म्हणजे एकत्रित राहणारे, समूहाने राहणारी ही कीट आहे टर्माइट. याच्यातल्या काही किडी ठराविकपणे वारुळातून बाहेर येतात आणि अर्धवट कुजलेल्या पदार्थांचा शोध घेत असतात, आणि हा शोध घेत असताना त्यांना जर अर्धवट कुजलेले पदार्थ सापडले तर ते स्वतःच्या पायाने ते अर्धवट कुजलेले पदार्थ खरवडायला सुरुवात करतात, आणि हे खरवडत असताना जो आवाज तयार होतो त्या आवाजामुळे वारुळातल्या इतर सगळ्या उधईंना, वाळवींना तो आवाज ऐकू येतो आणि सगळ्या वाळव्या त्या आवाजाच्या दिशेने आक्रमण करतात आणि जिथं अर्धवट कुजलेला पदार्थ आहे तिथं त्यांना त्यांचं अन्न मिळत असतं. विचार करा, जर 50 एकर 100 एकर मध्ये गोल्फ कोर्स असतात आणि मग एवढ्या मोठ्या गोल्फ कोर्स मध्ये जे लॉन आहे, या लॉनला जर उधई लागलेली असेल, वाळवीचा जर अटॅक झालेला असेल तर तुम्ही ट्रीटमेंट किती ठिकाणी देणार? 100 एकरला 150 एकरला ट्रीटमेंट देणं, कीटकनाशकाची ट्रीटमेंट देणं शक्य नाही. आपण जमीन खराब करत आहोत. आणि म्हणून काही डेव्हलप कंट्रीजमध्ये अशी मेथड आहे की हा जो आवाज आहे, जी वाळवी पार्शियल डिकम्पोज झालेल्या मटेरियलवरती स्वतःचं पाय आणि तोंड खुपसून जो आवाज काढत असते, हा आवाज रेकॉर्ड केला जातो आणि हा आवाज गोल्फ कोर्सच्या एखाद्या झाडाखाली लावला जातो. ह्या आवाजामुळे त्या परिसरातल्या सगळ्या ज्या वाळव्या आहेत त्यांना कळतं की त्या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी आपल्याला काहीतरी उपलब्ध आहे, आणि म्हणून त्या आवाजाच्या दिशेने सगळ्या वाळव्या एकत्र यायला सुरुवात करतात आणि मग त्यानंतर फक्त आणि फक्त त्या झाडाखाली केमिकल ट्रीटमेंट करून त्या वाळवीला कंट्रोल केलं जातं. अशा मेथड्स जगामध्ये वापरल्या जात आहेत. यातल्याच साध्या साध्या मेथड्स आपल्याकडे वापरल्या जाऊ शकतात. मग त्यातलं काय आहे तर वाळवीच्या कंट्रोलसाठी जर आपलं शेत हे डोंगराच्या कडेला असेल तर तुम्ही कितीही कीटकनाशक वापरा, वाळवी कंट्रोलमध्ये येत नाही. याचं कारण आहे, वारुळ तिचं डोंगरामध्ये आहे किंवा आजूबाजूच्या माळरानामध्ये वारुळ आहे. मग तुम्ही इथं औषध मारता, ती वाळवी त्या ठिकाणाहून निघून जाते, पुन्हा औषधाची मात्रा संपली की त्या ठिकाणी येते. मग साधी मेथड काय आहे तर तुम्ही तुमच्या शेताच्या आजूबाजूला जिथं माळरान आहे त्या ठिकाणी जर एक 3, 3.5, 4 फुटा एक आपलं 1.5 ते 2 फुटापर्यंत एक खड्डा घेतला, या खड्ड्यामध्ये एक मडकं घेतलं, या मडक्याला 3-4 बाजूने छोटेसे दगडाने छिद्र पाडले आणि आतमध्ये शेण गोमूत्राचं द्रावण हे केलं. बाजूचे जे काही छिद्र पाडलेले आहेत त्याला प्लास्टिकचा कागद हातामध्ये धरा आणि जसं तसं ते मडकं नेऊन तुम्ही खड्ड्यामध्ये ठेवलं, प्लास्टिकचा कागद बाजूने काढून घ्या आणि मडक्याच्या तोंड बांधून घ्या प्लास्टिकच्या कागदाने आणि त्याच्यावरती मातीने ते मडकं काढून टाका. तुमच्या आजूबाजूच्या मध्ये जिथेही कुठं वाळवी आहे, शेणाच्या वासामुळे आणि याच्यामुळे ती वाळवी सगळी एकत्रित त्या मडक्यामध्ये येऊन गोळा होते
8 ते 10 दिवसांनी परत ते मडकं उकरा आणि पूर्णपणे वाळवी मिश्रित असलेलं ते शेणाचं जे द्रावण आहे क्लोरोपायरीफच्च किंवा नुवांच्या द्रावणात तयार केलेल्या द्रावणामध्ये मारून टाका. असे 8-10 ठिकाणी 15-20 ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी वाळवीला कंट्रोल केलं तर बऱ्यापैकी वाळवीचा प्रादुर्भाव हा कमी झालेला असतो. ही मेथड ही अमेरिकेमध्ये आता सर्रास, तुम्हाला माहिती नसेल परंतु कीटकांचा वापर हा जगामध्ये अनेक प्रकारात केला जातो, अनेक प्रकारामध्ये. आणि यामध्ये आपल्याला काम करत असताना अतिशय छोट्या छोट्या निसर्गाला अनुकूल असलेल्या बाबींना जर आपण लक्षात दिलं तर आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग कल्चरल मेथडमध्ये काय काय आहे तर सर्वात पहिल्यांदा समर प्लॉइंग आहे, ज्याच्या माध्यमातून पक्ष्यांद्वारे हे कोश उचलले जातील. चांगल्या पद्धतीने जर तुम्ही पडलिंग केलं तर पिकांमध्ये प्रामुख्याने भातामध्ये जो हॉपरचा प्रादुर्भाव होतो, मिलीबगचा प्रादुर्भाव होतो, याचे जे कक्कुन्स आहेत जे गाळामध्ये त्या ठिकाणी अंडी टाकलेली असतात ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पडलिंग केल्यामुळे कमी होऊ शकतात. ट्रिमिंग अँड प्लास्टरिंग. ट्रिमिंग म्हणजे काय आहे तर बाजूच्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी कटिंग्स केले ट्रिमरनी जसे आपण केस कमी करतो त्या पद्धतीने जर कटिंग्स केले तर तुम्हाला जे काही ग्रास हॉपर्स आहेत त्याचा परिणामही त्या ठिकाणी कमी दिसतो. बटाट्यामध्ये सीड मटेरियल जे आहे ते जर तुमचं चांगलं असेल तर पोटॅटो ट्युबर माचा अटॅक त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. सोरगम मध्ये, ज्वारीमध्ये जर आपण सीड रेट वाढवला तर सोरगम मध्ये जी शूट फ्लाय येते तिचा अटॅक आपण कमी करू शकतो. ह्या सगळ्या कल्चरल मेथड आहेत. रो स्पेस प्लांटिंग असलं, प्रत्येक ओळीमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती आहे की ब्राऊन प्लांट हॉपरचं जर केलं तर आपण इकडून तिकडून असा रोप बांधला, दोरखंड बांधला आणि भाताच्या पिकावरून फिरवला तर हे सगळे ब्राऊन प्लांट जे आहेत, प्लांट हॉपर्स आहेत ते पाण्यामध्ये पडून मरून जातात. प्लांट डेन्सिटी हे मी पटपट घेतो. अर्थिंग ऑफ जर केलं कॉटनला तर पटकन, तर कॉटनचा स्टेम व्हील जो आहे तो त्या ठिकाणी कटन होतो. डिट्रॅशिंग केलं म्हणजे पण चांगल्या पद्धतीने ऊसाची पानं जर त्या ठिकाणी कमी वाळलेली पानं काढून टाकले तर ऊसामध्ये येणारी जी काही पांढरी माशी आहे तिचा प्रादुर्भाव कमी करू शकता येतो. अल्टरनेट जे काही होस्ट आहेत म्हणजे बऱ्याच वेळा तुमचं आता मोसंबीमध्ये, संत्र्यामध्ये जो काही फ्रूट सकिंग मॉथ येतो त्याचे जे काही आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारी जी काही इतर होस्ट क्रॉपची जी पिकं झाडं आहेत ती जर नष्ट केली तर त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव कमी होऊ जातो. फ्लडिंग आहे म्हणजे एका रानातून दुसऱ्या रानामध्ये लष्करी आळी ज्यावेळी प्रसारित होत असते त्यावेळी 2 झाडांच्या मध्ये जर पाणी सोडलं, आपलं 2 शेतांच्या मध्ये जर फ्लडिंग केलं ट्रेंचिंग करून तर एका रानातून दुसऱ्या रानामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव जात नाही. ऊसामध्ये जर ट्रॅश मल्चिंग केलं तर ऊसातला जो अर्ली शूट बोरर आहे त्याची जी आळी आहे ती शक्यतो त्या मधल्या गाभ्यामध्ये जाऊन अटॅक करू शकत नाही. क्लिपिंग आहे म्हणजे भाताची जी काही पानं आहेत ती जर आपण क्लिप केली तर त्या पानांवरती असणारे जे अंडेकोश आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात. फक्त क्लिप करून ती पानं तिथं राखायची नाहीये तर ती जाळली गेली पाहिजेत किंवा दूरवर नेऊन फेकली गेली पाहिजे. अशा पद्धतीचे इंटरक्रॉपिंग आहेत सोरगम आणि याच्यामध्ये. इंटरक्रॉप्स आहेत, हे मेंटेन केलं गेलं पाहिजे. एक पीक पद्धती ही नेहमी हानिकारक असते, ती त्या ठिकाणी वापरली जाऊ नये. ट्रॅप क्रॉपिंग मध्ये आपण काय आहे तर टोबॅको, कॉटन, ग्राउंडनट, टोमॅटोमध्ये कॅस्टर हे जर क्रॉप लावलं तर आपण लष्करी आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करू शकतो. मक्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी ज्वारीचं पीक जर ट्रॅप क्रॉप म्हणून लावलं तर शूट फ्लाय आणि स्टेम बोररचा अटॅक आपण. कपाशीमध्ये ओनियन गार्लिक सारखं पहिल्या कालावधीमध्ये येणारे जर असेल तर थ्रिप्सचा अटॅक कमी होऊ शकतो. कपाशीमध्ये मेरीगोल्डचा जर आपण म्हणजे झेंडूचा जर लागवड केली तर त्या ठिकाणी आपण बोंडआळी जी आहे अमेरिकन तिचा अटॅक कमी करू शकतो. आणि म्हणून ट्रॅप क्रॉपिंग हे गरजेचे आहे. तुम्हाला सांगतो कोबी आणि फ्लॉवर हे शक्यतो भाजीपाला खायला कोणताच ग्राहक तयार होत नाही कारण 65 ते 70 दिवसाच्या या पिकावरती 5-5 ते 6-6 वेळा फवारणी केली जाते. आणि म्हणून कोबी आणि फ्लॉवर मध्ये जर आपण मोहरीचं पीक लावलं तर मस्टर्ड वरती येणारा डायमंड बॅक मॉथ हे आपण सगळेजण शिकलो आहोत. शेतकऱ्याला फक्त सांगायचं विसरून गेलेलं. शेतकऱ्याला जर हे सांगितलं गेलं तर मोहरीचं उत्पादन निघू शकतं. आणि त्याही पेक्षा जरी मोहरीचं उत्पादन निघालं नाही तरी कोबी फ्लॉवरच्या त्या असणारी जी DBMची आळी आहे ती मोहरीवरती येते आणि म्हणून फवारणी करताना फक्त मोहरी फवारायची आहे. कोबी फ्लॉवर फवारण्याची गरजच पडत नाही आणि त्यामुळे कोबी फ्लॉवर हा विषमुक्त आपण नक्कीच ग्राहकाला देऊ शकतो. हे पहा काही फोटो ज्या ते तुम्हाला ट्रॅप क्रॉपचे दिसतील. यानंतर प्लांटिंग रेट वरती मी फारसं बोलणार नाही. मेकॅनिकल मेथड्स मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं स्टिकी ट्रॅप्स आहेत किंवा फेरोमेन ट्रॅप्स आहेत त्याचा आहे. याच्यामध्ये फेरोमेन ट्रॅप्स अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. मास ट्रॅपिंगला, मॉनिटरिंगला म्हणजे काही ट्रॅप्स आपण मॉनिटरिंगसाठी लावतो आणि काही आपण मास ट्रॅपिंगसाठी लागतो आणि काही मेटिंग डिस्ट्रप्शनसाठी लागतो. म्हणजे बाबा मादी पतंगाचा वाद जर लावला तर नर पतंग त्या ठिकाणी फिरतच राहतो आणि त्याला मादी सापडत नाही. हे मेटिंग डिस्ट्रप्शन होतं आणि त्यामुळे सुद्धा अंडी कमी टाकली जातात. फेरोमेन ट्रॅप्स हे लावलेले आहेत. डेल्टा ट्रॅप आहे. बऱ्याच वेळा फळमाशी असेल किंवा छोट्या ज्या किडी आहेत की ज्या शक्यतो फेरोमेन ट्रॅप्स मध्ये अडकत नाहीत अशांसाठी डेल्टा ट्रॅप तुम्ही वापरू शकता.
वांग्यामध्ये येणारी फ्रूट अँड शूट बोरर आहे की म्हणजे पहिल्यांदा शेंडे पोकरते आणि त्याच्यानंतर हे पोकरते, अशा याच्यासाठी तुम्ही काही अशा पद्धतीचे सापळे लावू शकता. बऱ्याच वेळा फेरोमोन ट्रॅप्स मध्ये ते अटकत नाही, म्हणून अशा पद्धतीचे ट्रॅप्स तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीचा वॉटर ट्रॅपही वापरता येतो शक्यतो वांग्यातल्या खोडकिडीच्या साठी आणि फळ पोखरणाऱ्या अळीसाठी. मॅनेजमेंट ऑफ फ्रूट अँड शूट बोरर पाहाल तुम्ही 12 ते 16 ट्रॅप एकरी लावले तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याला आहे. कारण ही जी कीड आहे इतकी त्रासदायक आहे की ह्या किडीला सहजासहजी कोणतंच हे कीटकनाशक हे परिणामकारक ठरत नाही. नारळामध्ये सुद्धा जो काय रायनोसेरस बिटल्स असतो याच्यासाठी आपण हे करू शकतो. प्रत्येक पिकावाईज ल्यूर आहेत. हे ल्यूर कोणते आहेत त्याच पिकाच्या किडीसाठी तेच ल्यूर लावले गेले पाहिजेत. कोणत्या पद्धतीने कधी लावायचे आहेत, रिलीज कधी करायचे आहेत, फेरोमोन ट्रॅप्स, पुशपुल स्ट्रॅटेजी आहे. याच्यावरती मी फारसं बोलणार नाही. अतिशय सुंदर टॉपिक आहे हा पुशपुल स्ट्रॅटेजी, की म्हणजे कोणत्या पिकांकडे आकर्षित करायचे आणि कोणत्या पिकावरून जो अटॅक आहे हा दुसऱ्या पिकाकडे हे करायचा, ही स्ट्रॅटेजी आहे. नीम याच्यावरती मी फारसं बोलत नाही. सगळ्यांना नीमार्कच कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी हे केलं जातं. बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये मी तुम्हाला सांगितलं मगाशी की ज्या पद्धतीने किडी आहेत त्याच पद्धतीने या किडींना खाणाऱ्या ह्या मित्र किडी सुद्धा आहेत, पहा तुम्ही. आणि मग ह्या मित्र किडी आणि शत्रू किडी जर असतील तर हे दोन्ही एकत्रित सम प्रमाणात राहिले तर आपल्या पिकांना आकर्षण. बायोलॉजिकल इंजिनिअरिंग आहे. बायोलॉजिकल कंट्रोल पॅरासाइट आणि हॅलो, माझं झालेलं आहे, फक्त फोटोग्राफ्स दाखवत आहे. काही प्रश्न असतील तर याच्यामध्ये विचारू शकता. ट्रायकोग्रामा जी पॅरासिटाईड आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्याप्रमाणे ही जी माशी आहे अशा पद्धतीने स्वतःचं अंड दुसऱ्या एखाद्या किडीच्या अंड्यामध्ये खुपसत असते आणि त्यामुळे जी काही हानिकारक किडी आहेत त्यातून त्या किडींच्या अंड्यातून आळी न पडता पुन्हा एकदा ट्रायकोग्रामाची माशीच बाहेर पडते. हे आपण सगळे शिकलेलो आहोत. फक्त काळानुरूप एखाद्या किडीचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात वाढला की पुन्हा एकदा हे सगळं आठवतं आणि मग हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. असं न करता या किडी निसर्गातच आहेत आणि हानिकारक किडी निसर्गातच आहेत. हे रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये जर आपण ठेवलं तर हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मेटारायझियम बिवेरिया मी तुम्हाला सांगितलं, अशा पद्धतीने किडींवरती ह्या बुरशी अटॅक करतात आणि अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी. व्हायरस मगाशी तुम्हाला HNPV आणि SLNPV सांगितलेलं. ओके सर. रीड सर. हॅलो. आयटीकेचा रॅटचं आहे काहीतरी. आयटीकेचं आयटीके अरे इन रॅट शेवटची 2 स्लाइड होत्या आणि सर ते क्रॉप वाईज एक मध्ये 2 स्लाइड होते तर असं एक हे टाकलं नजर टाकलं. कोणत्या सर, कोणत्या? क्रॉप वाईज 2 मगाशी ट्रॅपच्या स्लाइड होत्या. एकच मिनिट सर, लगेच दाखवतो. आणि हे आता शेवटचं आयटीके इन रॅट्स आहे. ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिट. ठीक आहे सर. एकच मिनिट. हां, दिसतंय का प्रेझेंटेशन माझं? नाही. हां, यामध्ये दिसतंय आता? नाही. हा ओके ओके. यामध्ये फेरोमोन ट्रॅपचे ल्युर्स आणि ते पाहिजे होतं तुम्हाला सर. हा, ते तुमचे क्रॉप वाईज एक हे होतं. हां, हा जो चार्ट आहे क्रॉप वाईजचा, यामध्ये लक्षात येईल की प्रत्येक क्रॉप वाईज आहे त्याच्यामध्ये स्टेम बोररसाठी पॅडीसाठी आहे, हेलिकॉर्पासाठी हेलिल्यूर आहे, स्पोडोप्टेरासाठी स्पोडोल्यूर आहे, फ्रूट फ्लायसाठी बॅक्टोसेरा डोर्सॅलिस ही फ्रूट फ्लाय असते आणि यातलीच कुकुरबिटी जी आहे
याच्यासाठी बॅक्टोसेरा कुकुरबिटी हा ल्यूर असतो. लीफ मायनर साठी आहे, शूट अँड फ्रूट बोरर साठी आहे, स्पॉटेड बोलोम साठी आहे, ही पास फ्रूट फ्लाय बॅक्युलूर आहे, बॉटल गार्ड किंवा रिच गार्ड याच्यासाठी. लीफ मायनर साठी आहे. आता जी काय अमेरिकन फॉल आर्मी वर्म आलेली आहे, जी आलेली आहे, तर तिच्यासाठी सुद्धा ल्यूर उपलब्ध आहेत. याच्यामध्ये आपले जे हुमणी आहे तिच्या भुंगेऱ्यांसाठी सुद्धा NBI बँगलोरने काही ल्यूर तयार केलेले आहेत, की जे ल्यूर त्या कालावधीमध्ये म्हणजे ऑनसेट ऑफ मान्सूनच्या कालावधीमध्ये जर लावले गेले तर अतिशय चांगले रिझल्ट त्याचे मिळतात. पॅडीमध्ये आहे, मेक्सिकन हे पॅरासिटाइड्स आहेत. सर ल्यूरचं ही लिस्ट आहे आणि मी हे तुम्हाला देतो आहोत सर पूर्ण. रॅटचं सर कुठे होतं, एकच मिनिट. लास्ट आणि ठीक आहे. प्रेडेटर पॅरासाइट्स क्रायसोपरला आणि याच्यामध्ये हळूहळू काम नक्की चालू होईल. आता बरेचसे नवीन कृषी पदवीधर वर्षभर हे पुरवता येईल का, ट्रायकोकार्ड पुरवता येईल का याचा विचार करत आहेत. हा, ITKs इन राईस आहे सर. ITK राईस पण आहे, पुढे रॅट्स. हा, आता याच्यामध्ये कॉटन आणि थर्माकॉल डिप्ड इन अ जॅगरी सोल्युशन अँड मेड इनटू स्मॉल पॅकेट्स अँड स्प्रेड इनटू द फूड. रॅट्स विच कंझ्युम दिस विल सफर फ्रॉम द गॅस्ट्रिक ब्लोटिंग डिसऑर्डर बिकॉज ऑफ स्वेलिंग ऑफ कॉटन. थर्माकॉल हे एकदा पोटामध्ये गेलं, गुळ लावलेलं असलं तर जिथं घुसीचा प्रामुख्याने घुसीचा जो प्रॉब्लेम आहे, बऱ्याच वेळा आपण रॅट बेट लावून सुद्धा होत नाही. परंतु जर आपण काकवी आणली किंवा गुळाचं द्रावण केलं आणि त्याच्यामध्ये थर्माकॉल पूर्णपणे बुडवून ते जर ठिकठिकाणी जर भाताच्या किंवा ऊसाच्या रानामध्ये जर टाकलं तर गुळ हा गोड असल्यामुळे खाल्लं जातो, चावून याच्यामध्ये जातो आणि एकदा पोटामध्ये गेला की स्टमक जे आहे हे पूर्णपणे फुगतं आणि त्याच्यातून आपल्याला रॅट कंट्रोल होत आहे. आता त्यातलं दुसरं जो बेट आहे तो पार्टली कुक्ड सोरगम ग्रेन्स, ज्वारीचे जे काही आहेत त्याला युरिया कोट किंवा सिमेंट कोट केलं, व्हाईट सिमेंट जर कोट केलं आणि स्मॉल पॅकेटमध्ये जर ते पॅक केलं तर रॅट कंझ्युम मिक्स करतात आणि गॅस्ट्रिक डिसऑर्डरमुळे ते मरून जातं. म्हणजे आपलं व्हाईट सिमेंट जे आपण याला लावण्यासाठी म्हणजे फरशांमधलं भेगा बुजवण्यासाठी वगैरे आणतो, ते व्हाईट सिमेंट आणि ज्वारी शिजवलेल्या ज्वारी एकत्रित हे करून त्याला सिमेंट वरून लावलं तर ते खाल्लं जातं चावल्यामुळे आणि त्यामुळे ते कंट्रोल होतं. मिक्स पावडर्ड बल्ब पीसेस विथ कोकोनट फ्लेक्स अँड बेट, सेम आहे तेच की कोकोनट फ्लेक्स जे आहेत म्हणजे नारळाचे जे तुकडे आहेत त्याच्या आणि हे जे काही बेट आपण आहे ज्याच्यामध्ये सिमेंट आणि एकत्रित केलेलं आहे, युरिया एकत्रित केलेलं आहे, हे पावडर बल्बला एकत्रित करून आपण रानामध्ये टाकू शकतो. सर पाठीमागे 2 स्लाइड आहेत बघा, ते मिलेटच्या आणि ITK मध्ये. हा, ओके. राईसचं सांगू की सर? हा सांगा, ते तिने पण सांगा प्लीज. हा, हे पहा याच्यामध्ये फार सोपं आहे की 1 किलो लसूण आणि चांगल्या पद्धतीने ग्राइंड केलं आणि 1 लिटर केरोसिन मध्ये जर टाकलं आणि रात्रभर ते भिजत ठेवलं, त्याच्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स केलं आणि तर भातामध्ये येणारा जो काही ब्राऊन प्लांट हॉपर्स आहेत जे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव पहा तुम्ही गेल्या 4-5 वर्षापासून काय झालेलं आहे की ड्राय स्पेल ही भाताच्या उत्पादनातली एक सर्वात मोठी अडचण आहे. म्हणजे पहिल्यांदा आपला जून मध्ये चालू झालेला मान्सून जवळजवळ सप्टेंबर पर्यंत टिकायचा, आता एखादा दिवस पडतो आणि 15 दिवसाचा ड्राय स्पेल येतो आणि ह्या ड्राय स्पेल मध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. या तुडतुड्यांनी अटॅक केलं की कडा करपा वाढतो आणि मग तुडतुड्यांवरती कारण नसताना आपल्याला तसा बाय डिफॉल्ट भात उत्पादक शेतकरी हा रेसिड्यू फ्री आहे, भात उत्पादक शेतकरी हा सेंद्रिय आहे, पण तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रसायनांचा वापर करावा लागतो. पण असा रसायनांचा वापर न करता जर अशा पद्धतीने तुम्ही लसूण आणि रात्रभर एकत्रित करून ग्राइंड केलं, ते रॉकेलमध्ये मिसळून एकत्र केलं आणि दुसऱ्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर फवारलं तर अतिशय चांगलं, हे TNEAचं रेकमेंडेशन आहे ऍक्च्युली आणि अतिशय चांगला त्याचा रिझल्ट मिळतं. त्याच्याबरोबरच कडुलिंबाची पानं 4 किलो, सिट्रोनेलाचं गवत सगळ्यांना माहिती आहे आणि अल्पेनिया गॅलँगॉल, सर हे मला माहिती नाही अल्पेनिया, पण सिट्रोनेला आणि नीमचे हे 2 जरी पत्ते एकत्रित केले आणि अतिशय चांगलं त्याचं एकत्रित झालेला लगदा हा 40 लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून ठेवून दिला आपण, दुसऱ्या दिवशी हे पाणी 1:60 रेशो म्हणजे 1 लिटर हे
आणि 60 लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर फवारणी केली, म्हणजे जर आपली 16 लिटरचं हे असेल तर जास्तीत जास्त 200 ते 300 मिली हे मिश्रण एकत्रित करून जर आपण फवारणी केली तर स्टेम बोररचा किंवा लीफ फोल्ड होणारी जी काही कीड आहे भातामध्ये ती याच्यामध्ये आटोक्यात येते. मिलेट्समध्ये फारसं हे नाहीये, कारण हे आयटीकेज मध्ये राख ही वापरलीच जाते बऱ्यापैकी, की ज्याच्यातून आपल्याला माहिती आहे की राख जर वापरली गेली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात काही किडींचा अटॅक होतो, कंट्रोलमध्ये येतो. ओनियन बल्बच्या याच्यामध्ये ग्रास होपरचा जो स्प्रे ऍप्लिकेशन ऑफ ओनियन बल्ब एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे कांदा जे आहे 2 ते 3 किलो हे एकत्रित करून त्याचं द्रावण केलं, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला आणि तो जर आपण फवारणी केलं तर मक्यावरती असणारा जो ग्रास हॉपरचा नाकतोड्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. प्लांटिंग नेपियर ग्रास अलॉंग द फील्ड बॉर्डर कंट्रोल द मेस स्टेम बोरर, अतिशय सोपी पद्धत आहे, अतिशय सोपी. नेपियर ग्रासचा आपल्याला त्या ठिकाणी जनावरांना खाद्य म्हणूनही उपयोग होतो, पण त्याचबरोबर जर तुम्ही स्वीटकॉर्न हे करत असाल किंवा खाद्यासाठी मका तयार करत असाल किंवा दाण्यांसाठी मका तयार करत असाल तर त्या ठिकाणी मक्यातली जी स्टेम बोरर आहे ती नेपियर ग्रास बॉर्डरला हे केल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आटोक्यात येते. पल्सेसमध्ये काऊ युरिन आणि कावडंग एकत्रित करून 4 ते 5 दिवस ठेवलं आणि ते पूर्णपणे फिल्टर करून 200 ग्राम लाईम पावडर त्याच्यामध्ये टाकलं आणि 80 लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून स्प्रे केलं तर तुरीवरती येणारे जी काही बोरर आहे, तुरीवरती स्पेसिफिक, तुमच्याकडे बांधावरती तुरीचं जर भाताच्या क्षेत्रामध्ये जर हे असाल तर बांधावरच्या तुरीवरती कोणतंही कीटकनाशक न वापरता जर हे फवारलं गेलं तर अतिशय चांगलं तुरीवरती जी बोरर येते, फळ पोखरणारी आळी येते, शेंगा पोखरणारी, ती कंट्रोलमध्ये येते. स्प्रे ऍप्लिकेशन ऑफ बटर मिल्क इन काउपी कंट्रोल्स वायएमई. येलो मोझॅक व्हायरस जो आहे हा फक्त ताक फवारल्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल येतो, कारण हा व्हायरस पसरवणारे जे व्हेक्टर आहेत या व्हेक्टरला हे रिपेल करतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी रिझल्ट येतो. स्प्रेडिंग कॅस्टर ऑइल कोटेड पॉलिथिन शीट इन काउपी फील्ड, म्हणजे काय करायचं आहे तर तुम्ही हेच मी आमच्याकडे सुद्धा टोमॅटोमध्ये ही प्रॅक्टिस केली होती, परंतु पॉलिथिन शीटच्या ऐवजी मी त्या ठिकाणी आपलं कॉटनचं जे कापड आहे, म्हणजे ज्याला आपण खादीचं जे कापड आहे, पांढऱ्या रंगाचं कापड तुम्ही खाद्यतेलामध्ये बुडवलं आणि एका बाजूने धरले, दुसऱ्या बाजूने तुम्ही त्या ठिकाणी 2 लोकांनी फक्त ते कापड तुमचं कोणत्याही पिकामध्ये, शक्यतो पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, कारण ऑइल हे पटकन त्यानंतर निघूनही गेलं पाहिजे, नाही तर फोटोसिंथेसिसला. आमच्याकडे टोमॅटोमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि पांढऱ्या माशीवरती, टोमॅटोवरती, आमच्याकडे टोमॅटो हे अतिशय नगदी पीक आहे की ज्या टोमॅटोमधून लाखो रुपये आमचे शेतकरी कमवतात. पण 3 वर्षापूर्वी पांढऱ्या माशीने उच्छाद मांडला आणि टॉस्पो आणि 2 प्रकारचे व्हायरस टोमॅटोवरती आले. मी नुकताच त्या काळामध्ये म्हणजे 2016लाच वॅगन गेलो होतो आणि आल्यानंतर माझ्याकडे काही शेतकरी येऊन बसले आणि म्हणे की सर, पांढरी माशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे, आटोक्यात येत नाही ना, आम्हाला औषध सांगा. रोगापासून तर जास्तीत जास्त आता शेवटचा जो घटक आहे या घटकापर्यंतची सगळी औषधं झाली होती, काशानेच आटोक्यात येत नव्हती. आणि म्हणून मी त्या ठिकाणी हा पर्याय सांगितला की बाबा एक पांढरं कापड घ्या, 15 दिवसाची 20 दिवसाची लागवड असेल तर 2 शेतकऱ्यांनी 2 बाजूनी मजुरांनी पांढरं कापड मधून धरायचं आणि पूर्णपणे त्या सरीवरती झाड त्या पांढऱ्या कापडाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने पांढरं कापड हलवत शेवटच्या सरीपर्यंत जायचं, परत एकदा पाण्यामध्ये बुडवायचं, परत एकदा तेलामध्ये ते कापड बुडवायचं आणि पुन्हा त्या पिकावरती चालत पिकावरून ते कापड फिरवत न्यायचं. अशा वेळी झाड हललं की पांढरी माशी उडेल आणि पांढऱ्या कापडाकडे आकर्षित होईल. त्या कापडाचा तेल आहे, त्या तेलाला ती पांढरी माशी चिटकून राहील. परत पाण्यामध्ये बुडवलं, पांढरी माशी तिथं पूर्णपणे पाण्यात जाईल, परत करायचं. 1 लिटर तेल 2 मजूर करू शकतात. लोकांना बऱ्यापैकी हसली आणि मनामध्ये त्यांच्या प्रश्न आला की हा नक्की नेदरलँडला गेलेला होता का. त्याचं कारण आहे, आम्ही जर एखादं भारीतलं कीटकनाशक शेतकऱ्यांना जर सांगितलं तर शेतकऱ्यांना ते लवकर आकर्षित होतं, परंतु अशा पद्धतीने पॉलिथिन शीट किंवा कॅस्टर ऑइलची प्रॅक्टिस सांगितली की त्या ठिकाणी शेतकरी मात्र हसायला लागतो. आयटीकेज मध्ये अतिशय चांगल्या चांगल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यावरती काम करता येईल. मी नक्कीच परीट सरांना हे करेल की नक्कीच सर, कोल्हापूरच्या पीक पद्धतीला एकत्रित घेऊन आपण छोटंसं एखादं आयटीकेचं पुस्तक जरी आपण त्या ठिकाणी रामेतीच्या माध्यमातून सॉफ्ट कॉपी पब्लिश करू शकलो तर त्या ठिकाणी मी निश्चित माझा खारीचा वाटा उचलेल तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करण्यामध्ये. थँक्यू सर. सर, प्रेझेंटेशन मी असंच्या तसं तुम्हाला देतो आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही त्यानंतर त्यातला काही मॅटर हे करू शकता. अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड, जो आता सगळ्यात महत्वाचा इश्यू आहे व्हरायटीच्या पलीकडे आता सगळीकडेच बघितलं तर नैसर्गिक आपत्ती आणि आपत्तीच्या अनुषंगाने कीड आणि रोग असतील यांनी उच्छाद मांडलेला आहे.
अशा वेळी आपल्याला पर्यावरणपूरक आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घेऊन नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला सरांचं जे मार्गदर्शन आहे ते निश्चितपणे उपयोगी पडू शकतं. मित्र आपण मित्र आपल्याला काय थोडक्यात शंका असल्या तर आपण भेटणार आहोत किंवा असं करू पुढचं जे लेक्चर आहे सरांचं त्या लेक्चर नंतरच आपण जे आत्ताची शंका आहे आणि पुढची शंका कारण सरांचं सकाळी थोडं इंट्रोडक्शन पार्ट झाला त्यानंतर आपलं IPM झालं तर त्यामुळे पुढचं जो सेशन आहे ते शेवटी आपण ह्यातली जी शंका असतील किंवा सुरुवातीला आपण 1 वाजता बरोबर 5 मिनिटं शंका घेऊ 5-10 मिनिटं आणि नंतर मग आपण लेक्चर सुरू करू कारण आता ऑलरेडी पावणे 1 वाजलाय 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊ बरोबर 1 वाजता आपण जॉईन होऊ. मी साडेसरांचं परीक्षा जरा संतोषरावांना विचारा त्यांना वेळ कारण जेवण बिवण काय कंटिन्युअस ते 2 तास बोलतायत. सर हा थोडस 1.5चं टायमिंगच घ्या सर कारण फोनही आहेत आणि सॉरी माझं सुरुवातीचं पण ते इंट्रोडक्शन देणं नेदरलँडचं का गरजेचं होतं कारण विषमुक्त माल पिकवत असताना आपल्याला युरोपची स्वप्न असतात की युरोपच्या बाजारपेठेमध्ये आणि ते शेतकरी मात्र अतिशय निसर्ग अनुरूप शेती करत असतात. हे शेतकऱ्यांनी पाहिलं की पटकन ते ऍक्सेप्ट करतात. तर 1.5ला जर सर घेतलं तर थोडंसं बरं राहील. चालेल सर. आपण बरोबर 1:30 वाजता आपण सर्वजण सहभाग घेऊ. मी साहेबांचं अत्यंत प्रदीर्घ कालावधीमध्ये अत्यंत म्हणजे देशात ITK म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर असलेलं तंत्रज्ञान म्हणजे गावठी असलं तरी ते अत्यंत महत्वाचं आहे. तिथून ते नेदरलँड पर्यंत हा सर्व प्रवास आणि तांत्रिक प्रवास घडवून आणल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आताचं सेशन आहे हे संपलं असं जाहीर करतो. दुपारी बरोबर 1:30 वाजता आपण जॉईन व्हावं विनंती. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.